वर्णगंध गुणोपेतं येतं कुसुम संतते पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गन्धसंभार योतेनं धूपेनाह सुगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अर्हत सम्यक संबुद्ध देवानंद पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। त्याचप्रमाणे नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक, उपासक, उपासिका यांच्या प्रती सुद्धा मंगलाची कामना करतो। आज विशेष धम्म देसना म्हणून सावन अमावसा, श्रावण अमावस्येच्या निमित्तानं, या श्रावण अमावस्येच्या निमित्तानं विशेष प्रवचन म्हणून या अयं वस्सानं कालो, यह वर्षावास का काल है, या वर्षावासाच्या या काळाच्या सर्वांना सदिच्छा, मंगलकामना। त्याचप्रमाणे अष्टशील उपोसत वारितशील सुद्धा दिवस आज आहे। या अष्टशील उपोसत वारितशील या उपोसत दिनाच्या सुद्धा सगळ्यांना मंगलकामना, मंगलमैत्री। धम्म सवन कालो अयं भदंता, धम्म सवन कालो अयं भदंता। ही धम्म श्रवण करण्याची ही वेळ आहे। धम्म सवनं असा हा शब्द आहे। आपण महामंगल सूत्राची 38 महामंगल सूत्राची गाथा आहे। 38 प्रकारची मंगल, मनुष्याचे मंगल कशामध्ये आहे हे महामंगल सूत्रामध्ये कालेन धम्म सवनं एतं मंगलम उत्तमं, योग्य काळी धम्म श्रवण करणं हे उत्तम मंगल आहे। कालेन धम्म साकच्छा, धम्म साकच्छा म्हणजे धम्मचर्चा, धम्मचर्चा करणे, धम्मचर्चा घडवून आणणे हे सुद्धा उत्तम मंगल आहे। भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की व्यर्थ बडबड न करणे हे सुद्धा एक वाणीचे दोष आहे। व्यर्थ बडबड न करणे, मग काय करणे तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात व्यर्थ बडबड न करता, व्यर्थ बकवास न करता, फालतू चर्चा न करता मनुष्याने धम्म चर्चा करावी। आपण कुठेही बसो, आपण ज्या लोकांच्या सहवासात राहतो, ज्या लोकांच्या सहवासात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपली दिनचर्या उठणे बैसणे असते, त्या लोकांसोबत आपण व्यर्थ फालतू चर्चा करण्यापेक्षा आपण धम्मचर्चा केली तर खूप चांगलं होतं। आणि आपण आपल्या बोलण्याचा विषय हा धम्माचाच विषय असला पाहिजे, दुसरा आपण विषयावर बोलू नये। त्यामुळे आपली जी मानसिक ऊर्जा आहे ती नष्ट होत असते। फालतू चर्चा केल्यानं कलह, भांडण उत्पन्न होत असतात। म्हणून आपण जिथे कुठे बसतो तर त्याचं आपल्याला भान असल्या पाहिजे की म्हणून चुगलखोर बाई असो का चुगलखोर माणूस असो,
अशा व्यक्तीपासून दूर राहिलं पाहिजे. भगवान बुद्धाने सांगितलं आहे, जी चुगलखोर व्यक्ती आहे, स्त्री असो की पुरुष, अशा व्यक्तीपासून दूर राहिलं पाहिजे. फालतू व्यर्थ चर्चा न करता आपण धम्म चर्चा करावं, धम्माचं चिंतन करावं. आणि त्यामुळे आपल्या धम्माचं चिंतन केल्यामुळे आपल्या बुद्धीचा आणि आपल्या मनाचा एक विकास होतो आणि मनाचा समतोलपणा साधला जात असतो. आणि म्हणून आज या श्रावण अमावस्येच्या निमित्तानं विशेष धम्मदेसना म्हणून यश आणि त्यांच्या मित्रांची धम्म दीक्षा प्रवज्जा हा विषय आपण आज घेणार आहोत. हा यश आणि त्यांच्या 50 मित्रांची आणि त्यांचे जे पिता आहे, त्यांची जी माता आई आहे, यांची सुद्धा धम्मदीक्षा या कार्तिक या श्रावण अमावस्येच्या निमित्तानंच झालेली आहे. तर आपण जो सवन कालो म्हणतो, सवन हा शब्द पाली आहे, संस्कृत शब्द श्रवण आहे. श्रवण करणे म्हणजे ऐकणे. आणि म्हणून श्रवण हा शब्द संस्कृतला आहे, पाली शब्द आहे सवन, सवन. आणि म्हणून शहामृक्ष षटकोनश हे पाली धम्मलिपीमध्ये येत नाही, या ठिकाणी स येते. शहामृक्ष आणि षटकोनश आणि श्र हा शब्द पालीमध्ये येत नाही व्याकरणामध्ये, त्या ठिकाणी स हा शब्द वापरला जातो. जसं की आपण शरणम म्हणत असतो, हा संस्कृत शब्द आहे, परंतु पाली शब्द आहे शरणम. श च्या ठिकाणी स हा पालीमध्ये येत असतो. म्हणून आपण श्रावण पौर्णिमा न म्हणता सावन पौर्णिमा म्हटलं पाहिजे. सावन, सावन हा शब्द जरी आपल्याला हिंदी भाषेतील वाटत असेल तरी सावन हा शब्द मुळातच धम्म लिपीतला पालीतला शब्द आहे. सावन, जसं सावन, सावन आया म्हणतो आपण, तर सावन हा शब्दच ऍक्च्युली पालीचा शब्द आहे, तो हिंदीतला शब्द नाही. म्हणून आपण ही सावन पौर्णिमा असो किंवा सावन अमावस्या असो, ज्याला सावन अमावस सुद्धा म्हणतात, तर बौद्ध धर्मामध्ये एक अमावस्या, एक पौर्णिमा आणि 2 अठ्ठमी याला महिन्यातून 4दा उपवसत दिवस असतात. आणि म्हणून अमावस्या हे कशाचं प्रतीक मानतात की रात्रीचं प्रतीक, आणि पौर्णिमा हे शीतल प्रकाशाचं प्रतीक. तर प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आज पौर्णिमा आहे तर उद्या अमावस्या आहे, आज पौर्णिमा आहे तर उद्या अमावस्या आहे, म्हणजे सुख आणि दुःख हे चालत असतं. आणि म्हणून ही अमावस्या, ही सावन अमावस्या, या सावन अमावस्येच्या निमित्तानं यश आणि त्यांच्या माता पित्यांची आणि त्यांच्या 50 मित्रांची प्रवज्जा धम्मदीक्षा आपण या ठिकाणी हा विषय घेणार आहोत. दुसरी गोष्ट, आपण जे भगवान बुद्धाला जे 5 भिक्खू मिळाले, आखाडी पौर्णिमेला जे 5 भिक्खू पासून भगवान बुद्धाने आपल्या धम्माला सुरुवात केली, वर्षाला प्रथम सुरुवात केली. आणि त्या दिवसापासूनच म्हणजे नंतर जे यशचे 5 अत्यंत जवळचे मित्र आणि 50 इतर मित्र म्हणून एक महाराष्ट्रामध्ये मन तयार झाली, 5चे 50 तयार झाले. तर हे 5चे 50 यशचे एकदम जवळचे मित्र 4 आणि यशला पकडून एकूण 5 आणि त्याचे 50 इतर मित्र, म्हणजेच 5चे 50 झाले. ती सावन अमावस्येचा दिवस होता आणि भगवान बुद्धाने 5 पासूनच आपल्या धम्माला सुरुवात केली. तर हा विषय घेत असताना यश हा थेरी गाथामध्ये, यश हे बौद्ध धम्मामध्ये 2 यश पात्र आहे. हा जो यश आहे, तिसरी धम्म संगीती, तिसऱ्या धम्म संगीतीचं आयोजन जे वैशालीला होत असते वालुकाराम महाविहारामध्ये, तर या तिसऱ्या धम्म संगीतीचं आयोजनामध्ये सर्वे सर्वा म्हणून काकंडक पुत्त आयुष्यमान यश, काकंडक पुत्त आयुष्यमान यश जो दुसऱ्या धम्म संगीतीचं आयोजन करतो, तो यश वेगळा आहे. आणि हा जो सारनाथ मृगदाय वनामध्ये बुद्धाकडून प्रवचित झालेला जो भिक्खू आहे, हा यश वेगळा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा वाला जो यश आहे, हा सुजाता पुत्र यश आहे वाराणसीचा, आणि तो वैशालीचा काकंडक पुत्र यश आहे. तर या बुद्धकालीन बुद्धांचा अग्रशिष्य म्हणून आणि थेर गाथामध्ये 80 अग्रश्रावकामध्ये
ज्यांचं नाव येतं तो म्हणजे यश नावाचा महान आयुष्यमान भिक्खू. तर यश यांचं जे ठिकाण आहे वाराणसी महानगर, यश हा बुद्ध धम्माकडे कसा आकर्षित होतो, प्रवचित होतो, ही कहाणी तर मी सांगणारच आहो. परंतु वाराणसी नगरामध्ये, सारनाथ नगरामध्ये ही जी घटना घडलेली आहे, वाराणसी शहराचं मी थोडस महत्व या ठिकाणी समजून सांगतो, कारण यश आणि वाराणसीचा संबंध अत्यंत महत्वाचा आहे. आणि वाराणसी या शहराचा प्राचीन ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक, पुरातात्विक इतिहास या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. यशची कहाणी घेण्याच्या अगोदर या वाराणसी महानगराचा उल्लेख करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. वाराणसीचं पावित्र्य किती महत्वाचं होतं. सारनाथ आणि वाराणसी याचं अंतर केवळ 10 किलोमीटर आहे आणि वाराणसी हे गंगा नदीच्या किनारी आहे. वाराणसी हे शहर गंगा नदी आणि दुसरी नदी आहे वरुणा नदी आणि तिसरी नदी आहे अस्सी नदी. वरुणा आणि अस्सी, वरुणा ही एक नदीचं नाव आहे आणि अस्सी हे सुद्धा एक नदीचं नाव आहे. वरुणा, अस्सी अशा 2 नद्या आणि गंगा अशा 3 नद्या या वाराणसी शहराच्या बाजूला आहे. म्हणून वरुणा आणि अस्सी याच्यावरूनच ते वाराणसी हे नाव पडलेलं आहे. आणि वाराणसी हे प्राचीन या भारतातलं महानगर आहे. वाराणसी शहराचा उल्लेख आपल्याला जास्तीत जास्त जातक कथांमध्ये सापडतो. ब्रह्मदत्त नावाचा एक राजा. तर वाराणसी या ठिकाणी जे गंगा नदी, वरुणा नदी आणि अस्सी नदी या 3 नद्याचा संगम आहे. आणि म्हणून वाराणसीचा जो गंगा घाट म्हणून ओळखला जातो, त्या ठिकाणी एकूण 88 घाट आहे. गंगा नदीच्या काठावर एकूण 88 घाट आहे आणि या 88 घाट पैकी तथागत नावाचा घाट आजही गंगा नदीच्या किनारी आहे. तथागत घाट किंवा त्याला बुद्ध घाट म्हणतात लोक. हे बनारस, काशी आणि वाराणसी या वाराणसीचे एकूण 3 नाव आहे. प्राचीन नाव आहे वाराणसी, काशी आणि बनारस हे एकाच महानगराचे 3 नाव आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि वाराणसी हे महानगर अत्यंत प्राचीन आहे. आणि या वाराणसी नगराच्या काठी जे गंगा नदी आहे, या गंगा नदीच्या ठिकाणी एकूण 88 घाट आहे. त्या 88 घाटापैकी गंगा नदीच्या काठी असलेला तथागत नावाचा घाट किंवा त्याला लोक बुद्ध घाट म्हणतात, तिथं बुद्ध मूर्ती स्थापित केलेली आहे. तर या गंगा नदीच्या काठावर जो तथागत बुद्ध घाट आहे, तर ज्या ठिकाणी 3 नद्याचा संगम असतो, गंगा, अरुणा आणि अस्सी अशा 3 नद्याचा संगम या वाराणसीला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कुंभमेळा ब्राह्मणवादी भरत असतात. म्हणून वास्तविक पाहता संगम म्हणजे काय, 3 नद्याचा संगम म्हणजे काय, तर बुद्ध हा एक बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाचं ज्या ठिकाणी संगम होतो, तर त्याला संगम म्हणतात. तर खऱ्या अर्थानं ही 3 नद्याचा संगम ज्या ठिकाणी असतो, तर आपल्याला माहित आहे बुद्धाचा आणि नदीचा किती मोठा संबंध आहे. तर गंगा नदी पासून सारनाथ 10 किलोमीटर आहे. या गंगा नदीच्या किनारीच तथागत भगवान बुद्धाने आपलं धम्मचक्र गतिमान केलेलं होतं. आणि ज्या ठिकाणी 3 नद्याचा संगम असतो, तर 3 नद्याचा संगम असल्यामुळे हे गंगा नदीचा जो काठ होता, वाराणसी बनारस घाट, हा एक उपसंपदा भूमी होती. कारण भिक्खूंच्या उपसंपदा या नदीमध्ये होत असतात, नदीच्या घाटावर होत असतात. ती प्राचीन बुद्धापासून सुरू झालेली परंपरा आहे. आणि म्हणून एकेकाळी हा गंगा नदीचा जो घाट आहे, ज्या ठिकाणी लोक आता स्मशान जाळतात, पिंडदान करतात आणि त्या ठिकाणी नागा साधू, गंजेटी साधू त्या ठिकाणी फिरतात. आणि ज्या ठिकाणी आता कर्मकांड आणि खूप मोठी अंधश्रद्धा त्या ठिकाणी होते, गंगा नदीच्या किनारी ज्या तथागत घाट किंवा बुद्ध घाट म्हणतात ज्याला, 88 घाटापैकी एक, तर त्या ठिकाणी एकेकाळी भिक्खूंच्या उपसंपदा भूमी होती, उपसंपदा प्रवज्या प्रवारणा भूमी होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज जे वाराणसी, बनारस किंवा काशी म्हणतात, काशी हे नाव कशावरून पडलेलं आहे, तर काशी हा शब्द पाली आहे. काशाय वस्त्र धारण करणारे भिक्खू त्या ठिकाणी उपसंपदा ग्रहण करत होते. काशाय वस्त्र, जे चिवराचा कलर असतो, काशाय वस्त्रधारी जे चिवर धारण करणाऱ्या भिक्खूंचा तो घाट म्हणजे गंगा नदीचा घाट म्हणजे
तो काशी या नावाने ओळखला जातो. म्हणून काशी, वाराणसी आणि बनारस हे अशी 3 जे नावं आहे. तर या काशीचं, वाराणसी म्हणजेच बनारसचं एक विशेष महत्व आहे बौद्ध धर्मामध्ये. आणि तथागत सम्यक संबुद्धांनी जे उर्वेला बोधगया सोडल्याच्या नंतर ते सरळ सारनाथ, वाराणसीला चाललेले होते. आपल्याला माहित असेल की हे जे काशी, वाराणसी, बनारस आहे, तर या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांचे जे शिष्य आहे उर्वेला काश्यप, गया काश्यप आणि नदी काश्यप हे सुद्धा वाराणसीचेच रहिवासी होते. त्याचप्रमाणे थेर गाथामध्ये बकुल नावाचा एक सुंदर आवाज, ज्याचा गोड होता म्हणतात, बुद्धाच्या नंतर संपूर्ण भिक्खू संघामध्ये ज्याचा अत्यंत गोड आणि मधुर आवाज होता आणि निरोगी भिक्खू म्हणून ज्यांची ख्याती आहे. तर अशा बकुल भिक्खूंचं जन्मस्थान सुद्धा हे म्हणजे त्यांचं कर्मभूमी हे वाराणसीच राहिलेली आहे. आणि तिसरी गोष्ट, भगवान बुद्धांची उपासिका सुप्रिया ही सुद्धा वाराणसीचीच होती. आणि त्याचप्रमाणे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे कोलीय राजवंश आहे, हे कोलीय राजवंश नागवंशी आहे. जे आपण रामग्रामचे कोलीय किंवा देवदहचे कोलीय, महामाया आणि महाप्रजापती गौतमी, शिवली भंतेजी आणि सुप्रवासा हे कोलीय वंशाचे होते. आणि कोलीय लोक हे नागवंशी लोक होते, म्हणून त्यांना नागकोलीय म्हणलं पाहिजे. आणि कोलीय हे जे लोक आहे हे नागवंशी होते, नागगणातले लोक होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या कोलीय लोकांनी भगवान बुद्धांच्या अस्थीवर 8वा महास्तूप रामग्रामला निर्माण केलेला होता. तो आजही गोरखपूर येथील महाराजगंज या ठिकाणी तो स्थापन केलेला आहे. महाराजगंज म्हणजे महाराज हे कोणाचं नाव होतं? महाराजगंज जे आहे लुंबिनीच्या बावडीवर, तर महाराज कोणाला म्हणतात? तर महाराजा अंजन. महाराजा अंजन कोण होते? तर महाराजा अंजन महामाया आणि महाप्रजापती गौतमीचे वडील होते, म्हणून त्याचं नाव महाराजगंज झालेलं आहे. आणि हे महाराजगंज याच ठिकाणी रामगाम हे ठिकाण होतं आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या अस्थीवर महास्तूप निर्माण केला होता नागकोलीय लोकांनी. सम्राट अशोकांनी त्याच्यातल्या अस्थी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु नागकोलीय लोकांनी त्यांचा विरोध केला आणि नागकोलीय राजांनी त्याचं संरक्षण केलं. त्याचे शिल्प आपल्याला सारनाथच्या संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने एक गोष्ट लक्षात घ्या, नाग हे कोलीय लोक, कोलीय राजे हे नागवंशी होते आणि हे कोलीय लोक मूळचे वाराणसीचेच होते. या नाग कोलियांचे जे पूर्वज आहे हे वाराणसी, काशी, बनारसचेच होते आणि हे वाराणसीवरून रामग्रामला स्थायिक झाले, म्हणून ते रामग्रामचे कोलीय झाले. परंतु हे कोलीय लोक मूळचे, त्यांचे पूर्वज हे वाराणसीचेच होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते वाराणसी सोडून रामग्रामला गेले आणि म्हणून ते रामग्रामचे कोलीय झाले. आणि राम हे एका कोलीय राजाचं नाव होतं, राजा राम कोलीय. तर राजा राम कोलीय यांचेच संपूर्ण हे कोलीय वंशज होते. भारतामध्ये सर्वात जास्त आणि उत्तर प्रदेशामध्ये सर्वात जास्त कोलीय लोक आहे. कोलीय म्हणजे कोरी लोक. तर हे कोलीय लोक मुळातच नागवंशी लोक आहे आणि बुद्धिस्ट लोक आहे. भारतातील संपूर्ण कोलीय लोक, कोळी लोक हे बुद्धाचे म्हणजे महामाया आणि महाप्रजापती गौतमीचे वंशज आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तथागत सम्यक संबुद्धांनी ज्या महापरिनिर्वाण सूत्रामध्ये सांगितलं, मी वाराणसी आणि सारनाथचा थोडा इतिहास सांगत आहोत, तो इतिहास माहित करून घेणं गरजेचं आहे. आणि भगवान बुद्धांनी जे महापरिनिर्वाण मध्ये सांगितलं की भिक्खूंनो, माझ्या महापरिनिर्वाणानंतर या 4 स्थळांना भेटी दिल्या पाहिजे. तर या 4 स्थळापैकीच लुंबिनी, ज्याला लोक 4 धाम यात्रा म्हणतात, वास्तविक ते 4 धम्म यात्रा आहे. तर पहिलं लुंबिनी, दुसरं बोधगया आणि तिसरं सारनाथ, वाराणसी. तर या सारनाथला भेट दिली पाहिजे हे भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि चौथं कुशीनगर. तर या 4 धम्म यात्रांपैकी, या 4 धाम यात्रांपैकीच एक स्थळ म्हणजे तिसरं म्हणजे सारनाथ, वाराणसी. तर याच ठिकाणी भगवान बुद्धांनी आपल्या प्रथम धम्माचा उपदेश केला, भिक्खू संघाची स्थापना केली, आपल्या प्रथम वर्षावासाला प्रारंभ केला. आणि भगवान बुद्धांनी याच सारनाथला म्हणजेच या वाराणसी परिसरातल्या सारनाथला
इसी पतन मृगदैवन या ठिकाणी धम्मचक्र पवतन सुत्त, लखन सुत्त, सच्च विभंग सुत्त आणि प्रचेतन सुत्त अशा सुत्ताचा उपदेश भगवान बुद्धाने इसीपतन मृगदैवन सारनाथ या ठिकाणीच केलेला आहे. धम्मचक्र पवतन सुत्तामध्ये वाराणसीयम हा शब्द आपल्याला वारंवार दिसतो आणि म्हणून भगवान बुद्धांनी धम्मचक्र पवतन सुत्त, लखन सुत्त आणि सच्च विभंग सुत्तामध्ये वाराणसीयम असा शब्दाचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे सारनाथ आणि वाराणसी वेगवेगळं नाही आहे. आज जे सारनाथ ठिकाण तुम्ही पाहता हे बुद्धाच्या वेळी घनदाट अभयारण्य होतं, घनदाट जंगल होतं आणि म्हणून ते वाराणसी गंगा नदीच्या काठापासून 10 किलोमीटर होतं आणि घनदाट जंगल असल्यामुळे एकांतवासाचं ठिकाण इसी पतन, इसी म्हणजे मुनी होत असते, इसी पतन, इसी म्हणजे मुनी होत असते, ऋषी होत असते संस्कृत मध्ये. जसं उत्तराखंड मध्ये ऋषिकेश आहे ज्याला ऋषिकेश म्हणतात, तर ऋषिकेश हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. ऋषिकेश म्हणजे ऋषिकेशला सुद्धा प्राचीन बौद्ध विहार आणि बुद्ध मूर्त्या प्राचीन प्राप्त झाल्या अलीकडे, म्हणून ऋषिकेश असो का इसी पतन असो हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आणि इसी म्हणजे मुनीच होत असते आणि मुनी बुद्धाला सुद्धा मुनी म्हटलेला आहे. इसी या शब्दाचा अर्थ मुनी होत असतो आणि भगवान बुद्धाचं मुनी सुत्त सुद्धा आहे. बुद्धाला साक्य मुनी, महामुनी आणि नागमुनी असं सुद्धा म्हटलं जातं आणि कनक मुनी असं सुद्धा बुद्धाला म्हणलं जात असतं आणि मुनिंद्र किंवा मुनिंद्रनाथ असं सुद्धा बुद्धाला आपण म्हणत असतो. इसी या शब्दाचा दुसरा अर्थ मुनी होत असते आणि मुनी सुत्त सुद्धा भगवान बुद्धाचं आहे. तर या इसी पतन मृगदैवनामध्येच भगवान बुद्धांनी पहिल्यांदा आपल्या धम्माचा सार कथन केलेला आहे. सार म्हणजे त्याचं नाव सारनाथ याच्यासाठी पडलेलं आहे कारण भगवान बुद्धांनी आपल्या प्रथम धम्माचा सार ज्या ठिकाणी सांगितला म्हणून त्याला सारनाथ म्हणतात. सारनाथ, लोकनाथ हे बुद्धाचंच नाव आहे. अत्तही अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया म्हणजे नाथ हा शब्दच मुळातच पाली आहे. लोकनाथ, सारनाथ हे सगळे बुद्धांचे नाव आहे आणि म्हणून वाराणसी आणि सारनाथचं एक बौद्ध इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचं स्थळ आहे. आणि म्हणून जे आपण बौद्धांच्या जातक कथा वाचत असतो त्याच्यामध्ये निग्रोध जातक कथा, एका गर्भिणी हरणीची कहाणी, जी गर्भवती राहते हरिणी तिची कहाणी हे निग्रोध जातक कथा हे या मृगदैवनामध्येच ते घडलेली आहे. जे मृगदाय म्हणजे मृग म्हणजे हरणांचं वन आहे, त्या ठिकाणी जास्तीत जास्त हरणांचा समुदाय राहत होता म्हणून ते मृगदाय वन होतं. आणि ते जातक कथामध्ये, निग्रोध जातक कथामध्ये आले की राजांनी ते हरणासाठी ते मृगदैवन मोकळं केलेलं होतं, अभयारण्य होतं आणि हरण त्या ठिकाणी स्वच्छंद निवास करू शकत होते म्हणून ते मृगदैवन, इसी पतन मृगदैवन म्हणतात. आणि जागोजागी आपल्याला जातक कथांमध्ये वाराणसी शहराचा उल्लेख येतो की एके समयी ब्रह्मदत्त नावाचा राजा, आणि वाराणसी हे तुम्हाला जातक कथांमध्ये जास्तीत जास्त दिसतं. आणि म्हणून भगवान बुद्धांनाच ऋषिकेश म्हणतात, भगवान बुद्धालाच इसी म्हणतात. ईसीवर हा शब्द ईश्वर या शब्दातूनच तयार झालेला आहे. बुद्धालाच ईसीवर म्हणतात. ईसी म्हणजे मुनी होत असते आणि वर म्हणजे श्रेष्ठ. असा मुनी श्रेष्ठ, असा शाक्य मुनी श्रेष्ठ हे बुद्धाचंच एक विशेषण आहे. आणि म्हणून वाराणसी शहराचं खूप मोठं योगदान आहे. प्राचीन महानगर हे धम्मनगर होतं, सारनाथ वाराणसी. आणि वाराणसी शहराचा उल्लेख साचीच्या महास्तूपावर आहे की साचीच्या महास्तूपाच्या बांधकामासाठी वाराणसीच्या लोकांनी दान दिल्याचे उल्लेख ते साचीच्या महास्तूपावर दिसतात. एवढंच नाही, साची पासून 10 किलोमीटर विदिशा नावाचं बौद्ध शहर आहे. तर या विदिशामध्ये हेलिओडोरस नावाचा पिल्लर आहे. हा हेलिओडोरस कोण आहे तर हा हेलिओडोरस ग्रीक बौद्ध राजा आहे मिलिंदासारखा. तर हेलिओडोरस हा ग्रीक बौद्ध राजा हा तक्षशिलेचा, त्याचा एक गरुडखाम म्हणतात लोक, पंढरपूरचा गरुडखाम ओरिजिनल गरुडखाम विदिशाला आहे. आणि तो गरुडखाम हेलिओडोरस नावाच्या एका ग्रीक बौद्ध राजानं बांधलेला आहे. त्या ठिकाणी त्याने विदिशाला महाविहारही बांधलं आणि त्या ठिकाणी सम्राट अशोकासारखा पिल्लर उभा केलेला आहे, स्तंभ. तो हेलिओडोरस स्तंभ किंवा
खंबा बाबा म्हणून लोक त्याची अज्ञानातून पूजा करतात विदिशाला, तर त्या हेलिओडोरस पिल्लर किंवा स्तंभ विदिशाचा त्याच्यावर सुद्धा काशी पुतेन भगदत्त म्हणजे वाराणसी काशी या नगराचा उल्लेख हेलिओडोरस पिल्लर या विदिशाच्या स्तंभावर सुद्धा वर्णित आहे. आणि म्हणून काशी, वाराणसी आणि बनारस हे प्राचीन अत्यंत महानगर आहे, धम्मनगर आहे आणि बौद्ध धम्माचं एक मोठं प्रचार प्रसार केंद्र आहे. अलीकडेच सारनाथ हे 45 म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट जागतिक विश्व धरोहर वारसा म्हणून 45वा क्रमांक याच वर्षी सारनाथला विश्व विरासत स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर त्याला एक कारणही आहे की धम्माचा प्रथम म्हणजे बुद्ध नावाचा विश्वगुरु जगद्गुरु या सारनाथलाच भेटला आणि या सारनाथवरूनच पहिल्यांदा हा धम्म प्रकाश संपूर्ण जगामध्ये पोहोचलेला होता. त्याचं एक महत्व आहे. म्हणूनच बुद्धाला बाबासाहेब द लाईट ऑफ वर्ल्ड म्हणतात. हे लाईट ऑफ वर्ल्ड म्हणजे धम्माचा प्रकाश. हा धम्माचा प्रकाश जर सर्वप्रथम जर कुठून पोहोचला असेल तर तो सारनाथ वाराणसीवरूनच. आणि म्हणून वाराणसीचा एक पुरातात्विक इतिहास सुद्धा आहे की वाराणसीला महान सम्राट अशोकांनी जे 84,000 महास्तूप बांधले होते त्याच्यापैकीचा धम्मराजिका स्तूप, धम्मेक स्तूप हा सम्राट अशोकांनी सारनाथ वाराणसीला बांधलेला आहे. ज्याप्रमाणे सारनाथला महास्तूप बांधला होता सम्राट अशोकाने, त्याच प्रकारचा महास्तूप गंगा नदीच्या काठी जे बनारस घाट आहे तिथे सुद्धा सम्राट अशोकाने महास्तूप बांधलेला होता. आणि म्हणून सारनाथला धम्मराजिका स्तूप असेल, धम्मेक स्तूप असेल, चौखंडी स्तूप असेल आणि बौद्ध महाराणी कुमारदेवी गहडवाल वंशाची या कुमारदेवीनं धम्मचक्रजीन नावाचं महाविहार जे 9 मजल्याचं होतं, जे बौद्ध महाराणी कुमारदेवी गहडवाल वंश जिची राजधानी वाराणसी काशीच होती, तर या महाराणी कुमारदेवीनं 9 मजल्याचा धम्मचक्रजीन महाविहार, 9 मजल्याचा महाविहार त्या ठिकाणी बांधून दिला होता. आणि हा जो धम्मचक्रजीन महाविहार आखाडी पौर्णिमेलाच तो धम्मचक्रजीन महाविहार कुमारदेवी महाराणीनं आखाडी पौर्णिमेलाच भिक्खू संघाला दान केलेला होता. त्याचे अवशेष तुम्हाला आजही सारनाथला मिळतात त्या अशोक स्तंभाच्या जवळ किंवा धम्मस्तंभाच्या जवळ. आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे मूलगंधकुटी महाविहार आहे आणि पंचायतन महाविहार, तर मूलगंधकुटी महाविहार 3 ठिकाणी आहे. संकिशा, श्रावस्ती, जेतवनाथ आणि सारनाथला असे 3 ठिकाणी मूलगंधकुटी महाविहार आहे. मूलगंधकुटी म्हणजे ज्या ठिकाणी मूळ पुरुष तथागत भगवान बुद्ध राहतो, जिथे सत्याचा शिलाचा सुगंध चालतो, तर म्हणून तिला मूलगंधकुटी महाविहार असं म्हणतात. तर त्या मूलगंधकुटी महाविहार त्याचे भग्न अवशेष तुम्हाला सारनाथला दिसतात. आणि त्याचप्रमाणे धम्म तुम्ही अशोक स्तंभ म्हणतात, ऍक्च्युली तो धम्म स्तंभ आहे जे भारताचं राष्ट्रीय चिन्ह आहे, प्रतीक आहे. 4 तोंडाचा सिंह मुद्रा, चतुर्मुख सिंह मुद्रा, जे 4 तोंडाची सिंह मुद्रा या भारताची राष्ट्रीय ओळख आहे, ते राजचिन्ह आहे. तर ते सिंह मुद्रा या अशोकाच्या धम्मस्तंभाच्या त्या 4 मुखाच्या सिंह मुद्रेवर 32 साऱ्याचं चक्र आहे. 32 साऱ्याचं म्हणजे जे बुद्धांच्या 32 लक्षणाचं नेतृत्व करते. आणि या 4 मुखी सिंह मुद्रेवर तुम्हाला बुद्धाच्या जन्माचं प्रतीक हत्ती सम्राट अशोकांनी कोरलं. दुसरं बैल हे कोरलं, कारण बुद्ध हे कृषी प्रधान संस्कृतीचे होते आणि म्हणून बैल हे शिल्प कोरलं. आणि त्यानंतर घोडा शिल्प कोरलं, कारण आखाडी पौर्णिमेला घोडा, कंथक घोडा याच्यासाठी कोरला, कारण कंथक घोडा हे गृहत्यागाचं, महाभिनिष्क्रमणाचं प्रतीक आहे, म्हणून घोडा हे गृहत्यागाचं प्रतीक म्हणून सम्राट अशोकाने कोरलं. आणि शेर म्हणजे बुद्धाला शाक्य सिंह, नरसिंह म्हणतात. बुद्धांच्या आजोबाचं नाव सिंह हनु होतं. आणि म्हणून बुद्धाने जे धम्मचक्र प्रवर्तन सारनाथला केलं, तर म्हणून तिला धम्मचक्र प्रवर्तन सुत्तही म्हणतात आणि सिंह नाद सुद्धा म्हणतात. सिंह गर्जना म्हणजे सत्याची गर्जना भगवान बुद्धांनी केलेली होती सारनाथला. ज्याप्रमाणे जंगलाचा राजा सिंह गर्जना केल्याच्या नंतर सगळे प्राणी
प्राणी शांत बसतात. तर त्याचप्रमाणे बुद्धाने लोकांना भीतीसाठी भयासाठी नाही तर अशी सत्याची गर्जना केली की पहिल्यांदा हे सत्य सांगण्याचं धाडस हे फक्त शाक्य सिंह नरसिंह तथागत बुद्धानेच केलेलं होतं. आणि म्हणून ते सिंह म्हणजे शाक्य सिंह नरसिंह बुद्धालाच म्हणतात, विशेषण आहे म्हणून ते सिंह मुद्रा कोरलेली आहे. म्हणजे सिंह, बैल, हत्ती आणि घोडा हे बुद्धाच्या जन्माचे प्रतीक सम्राट अशोकाने कोरलेले आहे. कारण सम्राट अशोकाने बुद्ध मूर्त्या नाही तर प्रतीक पूजा आणि जातकांच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केलेला होता. आणि 4 तोंड जे वरच्या बाजूला दिसते तर ते 4 तोंड म्हणजे भगवान बुद्धाने आपला वर्षावास झाल्याच्या नंतर भिक्खूंनो आपण 4ही दिशांनी भ्रमण करा. बुद्धाचा बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो सद्धम्म आहे आपण 4ही दिशेनं त्याचा प्रचार करा, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. तर म्हणून हे 4 तोंडाचे 4 सिंह मुद्रा म्हणजे जगामध्ये 4ही दिशेनं बुद्धाचा धम्म इथूनच गेला म्हणून त्याचं प्रतिनिधित्व म्हणून 4 तोंडाच्या सिंह मुद्रा आणि त्या एक प्रकारे बुद्धाचंच प्रतिनिधित्व करत असतात. आणि म्हणून हत्ती आणि त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं म्हणजे जे सारनाथला चौकंडी स्तूपामध्ये गुप्त काळातली सुंदर अशी धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा सापडलेली आहे. ती खूप सुंदर आहे. जगातील सर्वात सुंदर बुद्ध मूर्ती जी सध्या सारनाथ संग्रहालयामध्ये आहे, धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा, जी गुप्त काळातील अत्यंत बारीक अशी धम्म मूर्ती आहे. त्याच्यामध्ये अष्टचक्र आणि हरण सुद्धा तुम्हाला दिसतात. आणि म्हणून या आपण कधीही सारनाथला गेले तर सारनाथचे संग्रहालय आपण अत्यंत पाहायलाच पाहिजे. कुठेही आपण बौद्ध स्थळांना भेटी दिल्या तर कुठलेही संग्रहालय हे पाहिले पाहिजे. तर आणि म्हणून सारनाथच्या संग्रहालयामध्ये एक विशेष म्हणजे जे नीलकंठ बोधिसत्व अवलोकितेश्वराची मूर्ती सारनाथ संग्रहालयामध्ये दिसते. नीलकंठ बोधिसत्व अवलोकितेश्वर. त्याचप्रमाणे अशोक धम्मस्तंभ जो अशोक धम्मस्तंभ जिथं सारनाथला आहे, जो तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे सारनाथला, तर हा अशोक धम्मस्तंभ या धम्मस्तंभावर सम्राट अशोकांनी काही शिलालेख कोरलेले आहे, त्याच्यावर आज्ञा केलेली आहे. कोणाला आज्ञा केलेली आहे? सारनाथच्या धम्मस्तंभावर भिक्खू आणि भिक्खुनींना आज्ञा केलेली आहे. त्या स्तंभावर पालीमध्ये लिहून आहे. कोणती आज्ञा केलेली आहे? जो कोणी भिक्खू किंवा भिक्खुनी संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पांढरी वस्त्र परिधान करून संघामधून त्याची हकालपट्टी केली पाहिजे. जो संघामध्ये फूट पाडतो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असा आदेश सम्राट अशोकांनी सारनाथच्या अशोक धम्मस्तंभावर कोरलेला आहे. आपण वाचू शकतो. हाच आदेश सम्राट अशोकांनी साचीला स्तंभ आहे, साचीचा आणि संकिशा आणि कौशांबी आणि सारनाथ या 4ही सम्राट अशोकाच्या स्तंभावर एकसारखा आदेश आहे. जो कोणी भिक्खू आणि भिक्खुनी संघात फूट पाडेल त्याला कारवाई केली पाहिजे. तर हा सेम आदेश सम्राट अशोकाने सारनाथला काढलेला आहे. याच सम्राट अशोकाच्या त्याच धम्मस्तंभावर जी गहडवाल वंशाची महाराणी आहे कुमारदेवी वाराणसीची, हिने सुद्धा त्याच्यावरच शिलालेख कोरलेला आहे त्याच स्तंभावर खालच्या बाजूला. आणि तिने सम्राट अशोकासारखं राज्य निर्माण करावे आणि तिने सम्राट अशोकाला महाराणी कुमारदेवीने धम्म अशोक असा उल्लेख केलेला आहे. तर हे जे 4 तोंडाची सिंह मुद्रा आहे हे भारताचं राष्ट्रीय चिन्ह आहे, राष्ट्रीय प्रतीक आहे. तर या प्रकारचे हे 4 तोंडाची सिंह मुद्रा केवळ सारनाथलाच नाही तर साचीला सुद्धा संग्रहालयामध्ये 4 तोंडाची सिंह मुद्रा दिसते. त्याचप्रमाणे विदिशाला सुद्धा 4 तोंडाची सिंह मुद्रा सापडलेली आहे. ती सध्या ग्वालियरच्या गुजरी महाल संग्रहालयामध्ये ठेवलेली आहे. 4 तोंडाची सिंह मुद्रा ग्वालियरला मी स्वतः ते बघितलेली आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्ला बुद्ध लेणी आणि कान्हेरी बुद्ध लेणी मुंबई इथे सुद्धा सातवाहन नागराजांनी ते 4 तोंडाची सिंह मुद्रा आपल्याला ते स्तंभ फक्त कार्ला आणि कान्हेरी लेणीमध्ये दिसतात. ते सम्राट अशोकाच्या स्तंभासारखे. तर ते शाक्य सिंह नरसिंह बुद्धाचं ते प्रतीक आहे. आणि म्हणून ही जी सर्वप्रथम जे सारनाथला जे 9 मजल्याचं महाविहार बांधलेलं होतं धम्मचक्र जीन महाविहार, तर ही महाराणी कुमारदेवी ही बौद्ध महाराणी गहडवाल वंशाची होती आणि ती मूळतः बोधगयेची होती. बोधगया उर्वेलावरून तिला वाराणसीला देण्यात आलेलं होतं आणि ती मुळातच
आई वडिलांकडून तिला बौद्ध धम्माचा मार्ग मिळाला होता, कारण तिचे आई वडील ती मुळातच रहिवाशी उर्वेला बोधगयाची असल्यामुळे तिला वाराणसीला देण्यात आलेलं होतं गोविंदचंद्र राजा गहडवाल राजाला. तर जो गद्दार जयचंद म्हणून जे प्रचार करतात, वास्तविक तो गद्दार जयचंद नव्हता, तो देशभक्त बौद्ध राजा जयचंद होता. आणि हा जयचंद बौद्ध राजा जयचंदची दादी म्हणजे महाराणी कुमारदेवी, आणि ही वाराणसी त्यांचं राजधानी होती, गहडवाल वंश. आणि या महाराणी कुमारदेवी आणि बौद्ध राजा जयचंद यांनी, हे बौद्ध लोक होते, बौद्ध राजे होते, आणि या दोघांनीही म्हणजे राजा जयचंद आणि बौद्ध महाराणी कुमारदेवी यांनी जगन्मित्रानंद नावाच्या बौद्ध भिक्खूंकडून दीक्षा घेतली होती. आणि ते बंगाली भिक्खू होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जयचंद हा बुद्धिस्ट राजा होता, त्याचीच दादी होती ती महाराणी कुमारदेवी. तर या महाराणी कुमारदेवीला वाराणसीला देण्यात आलं होतं, आणि या वाराणसीला दिल्याच्या नंतर तिनं मग सारनाथला 9 मजल्याचा धम्मचक्र जी महाविहार बांधून दिला, त्याचे अवशेष ते आपल्याला सारनाथला पाहायला मिळतात. तो महाविहार तिने आखाडी पौर्णिमेला बांधून भिक्खू संघाला दान केला होता. आणि त्यात अशा पद्धतीनं कुमारदेवी महाराणीचं सुद्धा एक मोठं योगदान आहे. आणि बुद्धाचा प्रथम उपदेश सारनाथला झाला. आणि योगायोग लक्षात घ्या, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेवटचे भाषण आणि तथागत बुद्धांचे पहिले प्रवचन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेवटचे भाषण सारनाथलाच झाले. सारनाथच्याच भाषणामध्ये बाबासाहेबांनी कथन केलं होतं की प्रत्येक बौद्धांनी आद्य कर्तव्य म्हणून दर रविवारी आपल्या कुटुंबासहित बुद्ध विहारात गेले पाहिजे. हे बाबासाहेबांचे शेवटचे भाषणाचे शब्द सारनाथलाच आहे. म्हणजे बुद्धाचं पहिला उपदेश सारनाथ आणि बाबासाहेबांचे शेवटचे भाषण सारनाथच आहे. त्याचप्रमाणे या वाराणसी, बनारस आणि सारनाथशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा एक संबंध आहे. जे बनारस हिंदू विश्वविद्यालय आहे, या बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं होतं, भाषण केलं होतं बनारस हिंदू विश्वविद्यापीठामध्ये. म्हणजे वाराणसी आणि सारनाथला या दोन्ही ठिकाणी बाबासाहेबांच्या भेटी झाल्या आणि भाषण सुद्धा झालेले होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या वाराणसीचं, काशी बनारसचं एक महत्व म्हणजे जे संत कबीर आहे, हे संत कबीर सुद्धा नागकोलीय वंशाचे आहे. त्यांच्या दोह्यामध्ये त्यांनी स्वतःचं वर्णन म्हणजे कोलीय असं केलेलं आहे. तर हे संत कबीराचा जन्म सुद्धा वाराणसीलाच झाला आणि त्यांची हत्या सुद्धा करून त्यांचे तुकडे गंगा नदीमध्ये फेकून दिले, ते वाराणसीचीच घटना आहे. आणि संत रविदासाचा जन्म सुद्धा वाराणसीलाच झाला आणि त्यांचे तुकडे करून गंगा नदीमध्येच फेकून दिले, महामोगलायन भंतेजी आणि संत तुकारामासारखे. तर अशा पद्धतीने संत कबीर आणि संत रविदास यांच्यावर तथा बुद्धांचा प्रभाव होता. आणि असं म्हणतात की संत कबीरांचे जे गुरु आहे ते बौद्ध भिक्षुच होते, त्यांच्याकडूनच त्यांना बौद्ध धम्माचं ज्ञान प्राप्त झालेलं होतं. रामानंद हे ब्राह्मण अजिबात नव्हते, ही कल्पना आहे, कोरी कल्पना आहे. रामानंद हे काल्पनिक पात्र आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कबीरचा विचार रामजी आंबेडकरांवर होता आणि बाबासाहेबांवर सुद्धा होता. आणि म्हणून हे जे सारनाथ वाराणसी आहे, हे जगासमोर आणण्याचं जे धाडस केलं होतं ते म्हणजे देवमित्र अनागारिक धम्मपाल यांचं खूप मोठं योगदान आहे की आज जे सारनाथ जगासमोर आलेलं आहे विश्व विरासत धरोहर म्हणून, तर याच्यामध्ये अनागारिक धम्मपाल श्रीलंकेचे आणि सर अलेक्झांडर कनिंघम आणि जेम्स प्रिन्सेप यांचं खूप मोठं योगदान आहे हे सारनाथ जगासमोर आणण्याचं. आणि आपल्याला माहित असेल की या भारतामध्ये सम्राट अशोकाचे शिलालेख कोण्याही ब्राह्मणाला वाचता आले नाही, परंतु सम्राट अशोकाचे शिलालेख आणि सम्राट अशोकाचा इतिहास जर जगासमोर कोणी आणला असेल तर ते म्हणजे जेम्स प्रिन्सेप. जेम्स प्रिन्सेपनंच पहिल्यांदा भारतातील सम्राट अशोकाचे शिलालेख वाचले पाली भाषेतील आणि त्याच्यावर संशोधन केलं आणि सम्राट अशोकाचे ते स्तंभ संपूर्ण जगासमोर आणले. ते जेम्स प्रिन्सेप अत्यंत महत्वाचा व्यक्ती आहे. या जेम्स प्रिन्सेप हे वाराणसीला खूप दिवस राहिले, बनारस, काशीला, सारनाथला. तर त्यांनी पहिल्यांदा वाराणसी, काशी, बनारस शहराचा एक नक्षा तयार केला. तो नक्षा तयार करणारा, वाराणसी काशीचा पहिला नक्षा तयार करणारा जेम्स प्रिन्सेप होता. आणि एवढंच नाही, त्यांनी
बनारस इलस्ट्रेटेड म्हणजे बनारस वाराणसी काशीवर एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे जेम्स प्रिन्सेपनं. त्याच्यामध्ये त्या पुस्तकाचं नाव आहे इंग्रजीमध्ये बनारस इलस्ट्रेटेड. बनारस इलस्ट्रेटेड नावाचं पुस्तक जेम्स प्रिन्सेपनं लिहिलं आहे. वाराणसी काशीचा पहिल्यांदा नकाशा तयार करणारा कोण होता? जेम्स प्रिन्सेप होता आणि तो 1822 मध्ये त्यांनी तयार केलेला होता. आणि एवढंच, आणि म्हणून हे सारनाथ हे ठिकाणच नाही तर जे गंगा नदीच्या काठी वाराणसीच्या ठिकाणी जे विश्वनाथ मंदिर आहे, जे काशी विश्वनाथ म्हणतात. काशी म्हणजे काशाय वस्त्र धारण करणारा बुद्ध, चिवराचा कलर असतो काशाय, आणि काशाय वस्त्रधारी भिक्खू म्हणून त्याला काशी आणि ते विश्वनाथ. आपल्याला माहित आहे लोकनाथ, जगन्नाथ, सारनाथ आणि हे सर्व बुद्धाचे नाव आहे. नाथ हा शब्दच मूळ पाली आहे आणि म्हणून ते काशी विश्वनाथ जे म्हणतात, हे काशी विश्वनाथ कोणाला म्हटलेलं आहे? बुद्धालाच म्हटलेलं आहे. बुद्धालाच लोकनाथ, जगन्नाथ आणि विश्वनाथ म्हणतात. नागनाथ सुद्धा बुद्धालाच म्हणतात. आणि म्हणजे आज या ठिकाणी काशी विश्वनाथ जे शिव मंदिर आहे ते प्राचीन काळातील बौद्ध विहार त्या ठिकाणी होतं. आणि जे ज्ञानव्यापी म्हणतात, ज्ञानव्यापी म्हणजे कोण? जो ज्ञानानं परिपूर्ण आहे, व्यापलेला आहे. ज्ञानवापी सुद्धा एक बुद्धाचंच विशेषण आहे. बुद्ध गुण गाथावलीमध्ये बुद्धाला ज्ञानवापी म्हटलेलं आहे. ज्ञानवापी म्हणजे जो ज्ञानानं परिपूर्ण आहे, संबोधीनं परिपूर्ण आहे, म्हणून ज्ञानानं व्यापलेला ज्ञानवापी हे बुद्धाचंच एक विशेषण आहे. तर ज्ञानवापी जे ठिकाण आहे आणि काशी विश्वनाथ जे ठिकाण आहे त्या काळी बौद्ध महास्तूप महाविहार होते. म्हणजे काही मुस्लिमांनी आणि काही ब्राह्मणांनी त्या ठिकाणी बांधलेला आहे. आज जो गंगा नदीचा तुम्ही घाट पाहता, त्या गंगा नदीच्या घाटावर तुम्हाला जेवढे काही ब्राह्मणांचे कर्मकांड, पिंडदान आणि त्या ठिकाणी प्रेत जाळले जातात आणि त्या ठिकाणी मोठा नागा साधू फिरत असतो. एकेकाळी त्या ठिकाणी एकही ब्राह्मणाचं मंदिर नव्हतं, एकही ब्राह्मणाचं त्या ठिकाणी ठिकाण नव्हतं. हे नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर तयार झालेले आहे. तर ज्या काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी जे महाविहार होते, महास्तूप त्या ठिकाणी, तर ते प्राचीन बौद्ध महाविहार होतं. तर म्हणजे ते वाराणसी गंगा नदीच्या काठावर एक आनंदवन नावाचं महाविहार होतं. हे लक्षात घ्या, आनंदवन महाविहार. तर आनंदवन महाविहार, ज्ञानवापी महाविहार आणि विश्वनाथ बुद्धाचं जे महाविहार असे त्या ठिकाणी महाविहार होते. त्याच्यावर आता ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे आणि स्वतः फाह्यांने सुद्धा त्या ठिकाणी भेट दिलेली होती. युआन शांगने सुद्धा वाराणसी काशीला भेट दिली होती. आता हे वाराणसी म्हणजेच वाराणसी पासून 10 किलोमीटर सारनाथ जे ठिकाण आहे, हे सारनाथ ठिकाण आता विश्व वारसा जागतिक स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं 45व. या अगोदर महाबोधी महाविहार बोधगया आणि दुसरी गोष्ट अजंठा बुद्धलेणी, वेरूळ बुद्धलेणी आणि नालंदा प्राचीन बौद्ध विद्यापीठ हे आणि सांचीचा महास्तूप हे बौद्ध स्थळ जागतिक विश्वभर धरोहर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले होते. यावर्षी 45वा नंबर सारनाथचा लागलेला आहे विश्व वारसा स्थळ म्हणून, म्हणजे जेणेकरून जगातील लोकांचे लक्ष वेधण्यासाठी. म्हणून आतापर्यंत बोधगया, अजंठा, वेरूळ, सांची आणि नालंदा हेच ठिकाण होते आणि 5वं ठिकाण म्हणून आता सारनाथचा बौद्ध स्थळांचा विश्व वारसा स्थळ म्हणून त्याचा घोषित करण्यात आलेला आहे. तसं मुंबई मधल्या एलिफंटा ज्या लेण्या आहे त्याही बुद्धिस्टच आहे, त्याही विश्व वारसा स्थळ आहे. वज्रे आणि बुद्ध लेणी आहे. किंवा चित्तोडगडचा किल्ला आहे राजस्थान, हाही विश्व धरोहर स्थळ आहे, तो सुद्धा मौर्य राजांनीच बांधलेला आहे. आणि जे पल्लव राजांनी बांधलेला आहे महाबलीपुरम, हे महाबलीपुरम सुद्धा विश्व विरासत धर आहे, परंतु त्याच्यावर ब्राह्मणांनी कब्जा केला, ते बुद्धिस्ट आहे महाबलीपुरम. आणि कर्नाटकच्या बदामी बुद्ध लेण्या ह्या सुद्धा बौद्ध लेण्या आहे वज्रे आणि, तर ते सुद्धा वर्ल्ड हेरिटेज स्थळ आहे. आणि मग अशा पद्धतीनं आता खऱ्या अर्थानं जी महाराष्ट्रामध्ये जी कार्ला बुद्ध लेणी आहे आणि कान्हेरी बुद्ध लेणी मुंबई, कार्ला बुद्ध लेणी आणि कान्हेरी बुद्ध लेणी मुंबई हे स्थळ विश्व वारसा म्हणून घोषित करण्यात आले तर खूप चांगलं होईल. बौद्ध अनुयायांनी त्याची मागणी केली पाहिजे की कार्ला बुद्ध लेणी पुणे आणि कान्हेरी बुद्ध लेणी मुंबई हे विश्व विरासत स्थळ म्हणून घोषित करण्यात आले पाहिजे.
त्याच्यासाठी बौद्धांनी मागणी केली पाहिजे. आणि म्हणून जगातील हे जे काशी आणि वाराणसी हे जे शहर आहे, हे काशी वाराणसी शहर प्राचीन बौद्ध स्थळ आहे. आता अलीकडेच मोदीनं एक घोषणा केलेली आहे की 130 फुटाचा, म्हणजे ज्या ठिकाणी वाराणसीचा घाट, ज्या ठिकाणी पिंडदान कुंभमेळा भरते, तर ते प्राचीन बौद्ध स्थळ होतं. उपसंपदा भिक्खूंची उपसंपदा भूमी होती. त्या उपसंपदा भूमी गंगा नदीच्या काठावर आता मोदी हा 130 फुटाचा जगातील सर्वात मोठा शिवलिंग बसवत आहे आणि त्याचा खर्च आहे 104 कोटी. 104 कोटीचा 130 फुटाचा त्या ठिकाणी जगातील सर्वात मोठा वाराणसीतील शिवलिंग बसवणार आहे. जे शिवलिंगाचं ठिकाण आहे ते एकेकाळी उपसंपदा भूमी होती भिक्खूंची, प्रवारणा भूमी होती आणि त्या ठिकाणी पिंडदानही होते आणि सगळ्यात मोठे लोक त्या ठिकाणी जाळण्यासाठी आणत असतात आणि तिथे अस्थी शिरवत असतात. म्हणजे जे अघोरी साधू आहे किंवा गांजेवाले गंजेटी साधू आहे, तर त्या ठिकाणी ते पवित्र ठिकाण जे आता खराब करत आहे. एकेकाळी म्हणजे हा गंगा नदीचा किनारा सम्राट अशोकाच्या काळामध्ये, म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये या गंगा नदीच्या काठावर कोणतंच ब्राह्मणाचं मंदिर नव्हतं, काहीच नव्हतं कर्मकांड. आता ते गंगा नदी पूजा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. काहीच नव्हतं सम्राट अशोकाच्या वेळी. सम्राट अशोकाच्या काळामध्ये सर्वच नद्याचं पाणी हे दुधासारखं वाहत होतं. म्हणून जगामध्ये सर्वात घाणेरड्या नद्या जर कुठल्या असेल तर त्या भारतातीलच आहे आणि त्या घाणेरड्या करणारे सगळ्यात मोठे ब्राह्मणवादी लोक आहे. ज्याच्या ठिकाणी बौद्ध स्थळ आहे नदीच्या काठावर, त्या ठिकाणी ब्राह्मणांनी दुकानदारी चालू केलेली आहे आणि सर्व नद्या अस्वच्छ दिसत आहे आपल्याला. म्हणून एकेकाळी हे गंगा नदी दुधासारखी पाणी वाहत होतं. आज त्या ठिकाणी मृत माणसाचे एवढं ते रक्षा टाकत असतात आणि ब्राह्मणवादी त्या ठिकाणी धंदा मांडून बसलेले आहे. आणि अशा पद्धतीनं सम्राट अशोकांनी नदी स्वच्छता अभियान राबवलेलं होतं. कुठल्याच प्रकारचे कर्मकांड नव्हते आणि नद्या स्वच्छ होत्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे वाराणसी काशी बनारस हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. केवळ सारनाथच नाही तर काशी विश्वनाथ वाराणसी सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून काशी वाराणसीचं नाव आलं तर आपल्याला एक तर बनारस म्हणतात ज्याला, तर जे बनारसी शालू किंवा बनारस पान हे खूप प्रसिद्ध आहे. पण एकेकाळी बौद्ध धम्माचा जो धम्म संदेश आहे जगामध्ये या सारनाथ वाराणसीवरच पोहोचलेला होता. म्हणून या श्रावण अमावस्येच्या निमित्तानं हे वाराणसी सारनाथचा भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, पुरातात्विक इतिहास मी या ठिकाणी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर आज या यशची धम्मदीक्षा, तर यश हा सुजाता पुत्र यश, जी भगवान बुद्धांची सुजाता होती, ती बोधगया उर्वेला, तर या बोधगया उर्वेलावरून तिला वाराणसीला देण्यात आलं होतं सुजाताला. आणि सुजाताचाच तो पुत्र म्हणजे यश होता, जो पुढे जाऊन बुद्धाचा भिक्खू बनतो. यशला सुजाताच्या पतीचं नाव असतं, तो वाराणसीचा धनकुबेर श्रेष्ठी. धनकुबेर हे यशच्या वडिलाचं पित्याचं नाव असतं. धनकुबेर श्रेष्ठीचा मुलगा म्हणजेच यश होय. आणि हा धनकुबेर श्रेष्ठी हा वाराणसीचा रहिवासी होता आणि तो श्रेष्ठी होता, नगर श्रेष्ठी होता. त्याचं नाव धनकुबेर श्रेष्ठी होतं. श्रेष्ठी हा संस्कृत शब्द आहे, सेठी, आणि जे सेठ म्हणतो आपण, आणि जे हिंदी सिनेमामध्ये जे शेट्टी आडनाव आहे, तर हे शेट्टी आडनाव सुद्धा या पाली शब्द आहे. ते संस्कृतमध्ये शेट्टी होते तरी पालीमध्ये सेट्टी आहे. सेट्टी, सेठ आणि नगर सेट्टी, तर हे पाली शब्द आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या वाराणसीच्या कुबेर श्रेष्ठीचाच मुलगा हा यश होता. आणि हा यश हे शब्द, यश म्हणजे काय होत असते, तर यश म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्रगती होत असते. यश या शब्दाचा अर्थ प्रगती सुद्धा होत असतो. आणि यश आपल्याला माहित असते की सिद्धार्थ गौतमाच्या पत्नीचं नाव यशोधरा होतं. म्हणजे जे यश को धारण करने वाली, म्हणजे यश को धारण करने वाली यशोधरा, तिचं नाव गोपाई होतं. आणि अंकोरवाट जे कंबोडियामध्ये आहे, तर त्या अंकोरवाटचं जुनं नाव यशोधरपूर होतं. आणि आपल्याला माहित असते सम्राट, जे बौद्ध सम्राट हर्षवर्धन राजा आहे, त्यांच्या आईचं नाव सुद्धा यशोमती होतं. आणि दुसरी गोष्ट,
यशोधर्मन नावाचा एक बौद्ध राजा होऊन गेला भारतामध्ये. यशोधर्मन आणि यशोवर्मन असे दोन बौद्ध राजे होऊन गेलेले आहे. आणि ज्यांनी हे यश म्हणजे यश को धारण करने वाला, यश प्राप्त करने वाला, जीवन के हर क्षेत्र में यश प्राप्त करने वाला. आणि म्हणून यश हा अत्यंत महत्वाचा भिक्खू. यश व त्यांचे मित्र, तर यशचे अत्यंत जवळचे मित्र होते विमल, पुण्यजित, सुबाहू आणि गवामपती हे 4 मित्र. आणि यश धरून एकूण 5 मित्र. आणि म्हणून आणि त्याचे इतर 50 मित्र, म्हणून ते 5चे 50 झाले. तर हे मन महाराष्ट्रामध्ये तिथूनच पडलेले आहे. तर हे 50 मित्र आणि यशला धरून ते 5 मित्र, एकदम जवळचे जिगरी मित्र हे 5 आणि 50 इतर मित्र, म्हणून हे 5चे 50 त्यांची प्रवज्या झाली, भिक्खू झाले, ते सारनाथला बुद्धाचे शिष्य झालेले होते. आणि म्हणून बौद्ध थेरघाटामध्ये यश दत्त नावाचा सुद्धा आणखी एक भिक्खू आहे. आणि विदिशाला यशनंदी नावाचा भिक्खू आणि यशस्वी नागराजा सुद्धा बौद्ध साहित्यामध्ये यश नावाशी संबंधित आपल्याला सापडतात. त्याचप्रमाणे सुत्त पिटकामध्ये येसुकारी सुत्त सुद्धा आपल्याला माहित आहे. आणि आपल्याला माहित आहे यश वरूनच यशवंत झालेला आहे. ज्योतिबा फुलेने दत्तक पुत्र घेतला, त्याचं नाव यशवंत ठेवलं आहे. यश वरूनच यशवंत झालेला आहे. आणि हेच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पहिल्या मुलासाठी ज्योतिबा फुलेंचं निवडलं यशवंत. म्हणून यश, यशवंत आणि यशवंत आंबेडकर हे सर्व बुद्धिस्ट नाव आहे. यश भिक्खूंपासूनच ते झालेले आहे. तर यश हा वाराणसीचा, काशीचा एक श्रेष्ठी होता, श्रेष्ठीचा मुलगा होता. आणि तो अय्याश होता. अय्याश म्हणजे तो सतत मनोरंजन करायचा, नृत्य, गायन, वादन आणि मद्यपान करणे, मनोरंजन करणे, स्त्रियांना नाचवणे आणि त्यांचं ते दिवसभर त्याची दिनचर्या तेच होती. आणि त्यांच्या सोबत त्याचे मित्र, 50 मित्र आणि इतरही मित्र हे सुद्धा त्यांच्या सोबतच राहायचे. कारण त्याच्या वडिलांच्या घरी धनसंपत्तीला काही कमी नव्हतं. आणि म्हणून त्याच्याकडं फक्त धनसंपत्ती कशी नष्ट करायची आणि कशी, जे बुद्धानं सांगितलंय या जगामध्ये 2 प्रकारची माणसं असतात. एक माणूस असतो खा प्या मजा करा असं म्हणतो, आणि दुसरा म्हणतो की नाही, मनुष्याचं जीवन हे दुर्लभ जीवन आहे, त्याला चांगलं व्यतीत केलं पाहिजे. तर हा खा प्या मजा करा असं यश आणि त्यांच्या मित्राचं जीवन होतं. आणि यश अत्यंत दारूच्या आहारी गेला होता. आणि दारूचं त्याला एक व्यसन होतं. जसं आपण मराठीमध्ये दारुडा म्हणतो किंवा बेवडा म्हणतो, अशा पद्धतीनं यश हा अत्यंत दारूच्या आहारी गेला होता. आणि यशचे मित्र सुद्धा अत्यंत दारूच्या आहारी गेले होते. आपण पाहत असतो की पराभव सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी इत्ती दुत्तो सुरा दुत्तो अक्क दुत्तो चयंग नरो लद्धंग लद्धंग विनाशेती तंग पराभवत मुखंग. इत्ती म्हणजे स्त्री होते, आणि सुरा म्हणजे दारू, अक्क म्हणजे जुगार. जो व्यक्ती बाईचा नाद, जुगाराचा नाद आणि दारूचा नाद करतो त्याची धनसंपत्ती नष्ट होते, पराभव होतो, अधोगती होते. हे पराभव सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. तर या जुगाराचा, स्त्रीचा आणि दारूचा नाद हा यश आणि त्यांच्या मित्राला होता. आणि म्हणून भगवान बुद्धांनी ज्या मारसेना सांगितलेल्या आहे, मारसेना म्हणजे दृष्ट प्रवृत्ती विचार मनातले. तर या मारसेनेपैकीची तिसऱ्या प्रकारची मारसेना भगवान बुद्धांनी सांगितली आहे, ती म्हणजे चैनीच्या वस्तू ही तिसऱ्या प्रकारची मारसेना बुद्धाने मारसेनेमध्ये सांगितलेली आहे. तर आपण पाहिलं असेल की नाच, गाणे, तमाशे हे मनुष्याच्या एक प्रकारचा नशा आहे, आणि ते सुद्धा दुःखाला कारणीभूत ठरत असतात. आणि म्हणूनच अष्टशिलामध्ये नच्च, गीत, वादित, विसुक, दस्सन, माला, गंध, विलेपन, धारण, मंडन, विभूषण, ठाणा, वेरमणी, नाच, गाणे, तमाशे हे सुद्धा अष्टशिलामधलं शील आहे. म्हणून उपासक उपासिका अष्टशिलाच्या दिवशी किंवा वर्षावासामध्ये नाच, गाणे, तमाशे पाहत नाही, मनोरंजन पाहत नाही, टीव्ही किंवा इतर अश्लीलता पाहत नाही. म्हणून ते भगवान बुद्धांनी अष्टशिलामध्ये आणि 10 शिलामध्ये त्याला प्राधान्य दिलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी जे ऋण सुत्त सांगितलं आहे, ऋण सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलंय, ऋण सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलंय गाणे,
एक प्रकारचे रडणे आहे असं बुद्धाने म्हटलंय. नाचणे एक प्रकारचा वेडेपणाच आहे असं बुद्धाने ऋणसुत्तामध्ये सांगितलेलं आहे. जे आपण सिगाल सुत्त वाचत असतो, सिगाल सुत्त, तर हे सिगाल सुत्तामध्ये धनसंपत्ती नाशाची 6 कारणं सांगितली आहे बुद्धाने. सिगाल सुत्तामध्ये धनसंपत्ती नाश होण्याची प्रमुख 6 कारणे सांगितली आहे. त्याच्यामध्ये दारू, जुगार, नाच गाणे तमाशे, आळस आणि अकेला, आवारा, अलबेला म्हणजे फालतू घुमणे फिरणे आणि वाईट मित्राची कुसंगती, हे धनसंपत्ती नाशाची 6 कारणं बुद्धाने सिगाल सुत्तामध्ये सांगितली आहे. ते आपण वाचली पाहिजे. बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये सुद्धा आहे. तर दारू हे पहिलं कारण सांगितलंय भगवान बुद्धाने धनसंपत्ती नाशाचं. जुगार म्हणजे जुवा आणि नाचगाणे तमाशे आणि आळस हा मनुष्याचा शत्रू आहे हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आळस केल्यामुळे सुद्धा धनसंपत्ती नष्ट होत असते. आणि नाचगाणे तमाशे आपण पाहिलं असेल पिंजरा सिनेमा किंवा मग ते या सिनेमामध्ये आपण जुन्या याच्यामध्ये पाहिलेलं असेल की कसं धनाची बर्बादी करत असतो एक मास्तर. तर अशा पद्धतीनं नाच गाणे तमाशे सुद्धा माणसाला धनसंपत्ती नष्ट करतात. म्हणजे आधीचे जे राजे महाराजे आहे ते लावणी तमाशा वगैरे घ्यायचे आणि त्या लावणी तमाशामध्ये पैशाची उधळपट्टी करायची आणि अनेकमुळे बाईच्या नादापायी, जुगाराच्या नादापायी आणि जुव्याच्या नादापायी धनसंपत्ती बर्बाद झाली. हे आपण इतिहासामध्ये पाहत असतो. अनेक राजे महाराजे दारूपायी, बाईपायी आणि जुगारापायी या नष्ट झालेले होते. आणि म्हणून वाईट मित्राची संगती हे सुद्धा धनसंपत्ती नाशाचं कारण भगवान बुद्धाने सिगाल सुत्तामध्ये सांगितलंय. वाईट मित्र म्हणजे जे हाजी आजी करणारे आहे, तोंडपूजा करणारे आहे, स्तुती करणारे आहे, बोलघेवडे आहे आणि जे आपल्या केवळ बढाई करतात आणि आपली सुखात कामी म्हणजे दुःखात कामी पडत नाही, सुखात कामी पडतात. अशा वाईट कुसंगती मित्रापासून दूर राहिलं पाहिजे ना. सतसंग तारे कुसंग बोरे असं कबीरानं म्हटलंय. म्हणजे सत्याचा सतसंग करा आणि कुसंगत म्हणजे कुसंगतीपासून, वाईट मित्रापासून दूर राहा. वाईट मित्राची संगतीमुळे सुद्धा आपली धनसंपत्ती नष्ट होत असते. वाईट मित्रावर खर्च करावा लागतो आणि वाईट मित्र हे मनुष्याला धनसंपत्ती नाशाचं कारण ठरू शकतात. हे धनसंपत्ती नाशाची 6 कारणं सिगाल सुत्तामध्ये सांगितली. मी तुम्हाला यशचीच कहाणी सांगतो. परंतु यश ज्या दारूपायी, जुगारापायी आणि नाचगाणे तमाशे आणि त्या स्त्रीपायी वाया गेलेला होता, त्याचे मित्र वाया गेले होते, 50 मित्र आणि इतर 5 मित्र, तर त्याचीच कहाणी सांगत आहोत. तर यश हा कसा त्याच्यातून बाहेर निघाला आणि भगवान बुद्धाने मद्यपानाच्या संदर्भात जे 5 निषिद्ध व्यापार सांगितलेले आहे, जे सम्यक आजीविकेमध्ये येत नसतात, तर हे 5 निषिद्ध व्यापारापैकी जे वाणिज्य सुत्तामध्ये भगवान बुद्धाने सांगितले आहे की 5 निषिद्ध व्यापार, त्याच्यापैकी शस्त्र व्यापार, जे युद्धामुळे लोक मारले जातात, शस्त्र साठा पुरविणे, प्राणी व्यापार, मांस व्यापार, मद्य व्यापार म्हणजे दारूचा धंदा आणि विष व्यापार, तसंच देह व्यापार करणं सुद्धा चांगली गोष्ट नाही. तर भगवान बुद्धाने 5 निषिद्ध व्यापार आपण दूर लोटले पाहिजे. परंतु आजही आपण पाहतो की बौद्ध समाजामध्येच आपल्याला दारूचे धंदे जास्त दिसतात आणि हे जाणीवपूर्वक ब्राह्मणी यंत्रणा सुद्धा काम करत आहे. तर आपण जातक कथामध्ये कुंभ जातक कथा, सुरापान जातक कथा, वारुणी जातक कथा याच्यामध्ये दारूमुळे कशी हानी होते हे आपण जातक कथामध्ये सुद्धा पाहत असतो. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाने जे जीवन जगण्याचे मापदंड दिलेले आहे पंचशील, या जीवन जगण्याच्या मापदंडामध्ये पंचशिलापैकी भगवान बुद्धाने जे 5वं शील आहे सुरा मेरय मज्ज, सुरा म्हणजे कच्ची पक्की नशा, तर या सुरा म्हणजे दारू होत असते. तर हे 5वं शील पंचशिलापैकीचं शेवटचं शील, जसे 5 मडक्याची उतरण आहे, सगळ्यात खालचं मडकं जर काढून टाकलं तर 4ही मडके आपोआप पडत असतात. तर त्याच पद्धतीनं भगवान बुद्धाने मेन बेसिक पाया फाउंडेशन हे 5वं शील म्हणजे हे सुरामेरय सांगितलं आहे पंचशील. आणि भगवान बुद्धांनी मद्यपानाचा, दारूचा निषेध केलेला आहे. ते मनुष्याच्या गरिबीचं, दारिद्र्याचं, अनाचाराचं कसं
जननी आहे दारूचे व्यसन मद्यपान हे भगवान बुद्धांनी आपल्या अनेक सुत्तांमध्ये सांगितलं आहे. पराभव सुत्तामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी इत्ती दुत्तो सुरा दुत्तो अक्क दुत्तो हे सांगितलं आहे पराभवाचं कारण. आणि वसल सुत्तामध्ये सुद्धा सिगाल सुत्तामध्ये आणि महामंगल सुत्तामध्ये मद्यपानाचं संयमो हे सांगितलं आहे, मद्यपान न करणे. आणि त्याचप्रमाणे श्रावस्तीच्या जेतवनामध्ये धम्मिक नावाचा उपासक आणि या धम्मिकचे 500 मित्र उपासक, या धम्मिक उपासकला आणि 500 इतर उपासकला भगवान बुद्धांनी धम्मिक सुत्तामध्ये सुद्धा मद्यपानाचा निषेध केलेला आहे. धम्मिकला आणि त्यांच्या 500 मित्रांना श्रावस्तीच्या जेतवनामध्ये धम्मिक सुत्तामध्ये उपदेश केलेला आहे. काय उपदेश केलेला आहे? धम्मिक सुत्तामध्ये मद्यपानाचा निषेध केलेला आहे भगवान बुद्धानं. धम्मिक सुत्तामध्ये काय सांगितलेलं आहे बुद्धाने? मज्जंच पानंच समचरेय धम्मं रम्मं रोचये यो गहट्टो न पायये पिब्बतं नानुजन्या उन्मादनं तं इति न विदित्वा. म्हणजे भगवान बुद्धांनी धम्मिक सुत्तामध्ये सांगितलं आहे धम्मिक उपासक आणि 500 उपासक मित्रांना, जो गृहस्थ धम्म पसंत करतो, आपण बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये पान नंबर 303 मध्ये उपासकांचा धम्म आणि भिक्खूंचा धम्म या चॅप्टर मध्ये हे धम्मिक सुत्त पाहू शकता. त्याच्यामध्ये काय म्हणतात बुद्ध? श्रावस्तीच्या धम्मिकला धम्मिक सुत्तामध्ये जो गृहस्थ धम्म पसंत करतो त्याने दारू पिऊ नये, दुसऱ्याला दारू पाजू नये आणि पिण्याकरिता प्रोत्साहन देऊ नये, हे उन्मादक आहे याची जाण असू द्यावी. म्हणजे काही लोक म्हणतात आम्ही दारू पित नाही, पण आमच्या घरी जर पाहुणे मंडळी आले तर त्यांना दारू पाजावी लागते, दारू म्हणजे दारूसाठी पैसे द्यावे लागते. तर भगवान बुद्धांनी धम्मिक सुत्तामध्ये सांगितलेलं आहे दारू पिऊ नये, दारू पाजू नये आणि दारूसाठी प्रोत्साहन देऊ नये. परंतु आपण ज्या मीडियावर मनुवादी मीडिया दारूचं प्रोत्साहन करत आहे, जाहिराती ऍडव्हर्टायझिंग द्वारे दारू किती पिणं चांगलं असतं याच्या प्रोत्साहन जाणून बुजून भगवान बुद्धांच्या पंचशिलाला खतम करण्यासाठी जाणून बुजून जाहिराती टीव्हीवर दाखवल्या जातात दारूच्या. तर हे प्रोत्साहन देणंच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी धम्मिक सुत्तामध्ये दारू पिऊ नये, दारू पाजू नये आणि दारू करिता प्रोत्साहन देऊ नये. अनेक लोक म्हणतात उपासक की आम्ही पित नाही पण दुसऱ्याला पाजावी लागते, तर ते सुद्धा भगवान बुद्धांनी चुकीचं सांगितलेलं आहे. पिऊ नये आणि दुसऱ्याला पाजू सुद्धा नये. तर हे भगवान बुद्धांनी सम्यक आजीविकेमध्ये सांगितलं आहे. आणि मग 5 निषिद्ध व्यापारपैकी बौद्धांनी दारूचा धंदा करू नये, मद्य व्यापार करू नये हे भगवान बुद्धांनी सांगितले आहे. आणि म्हणून स्वतः दारू पिऊ नये, पाजू नये आणि प्रोत्साहित करू नये. आणि म्हणून आपण मात्र अनेक लोक 14 एप्रिलला दारू पितात आणि दारू पिऊन नाचतात. आता काय सांगावं? जगाच्या पाठीवर बाबासाहेबांची जयंती होते, जगातील लोक दारू पिऊन जयंती साजरी करत नाही, आदर्श जयंती करते, परंतु आपले लोक दारूच्या तोंडाने जयभीम घेतात आणि दारू पिऊन जयंती साजरी करतात. महिलाही अलीकडे दारू पिताना दिसतात. आणि म्हणून दारूच्या नशेमध्ये नाचण्यापेक्षा ज्ञानाची नशा आणि धम्माची नशा बाळगा, बाबासाहेबांचे पुस्तक वाचा, ती नशा बाळगा आपण आपल्या जीवनामध्ये. बाबासाहेबाला 2 प्रकारच्या नशा होत्या, एक कपड्याची नशा होती आणि एक ज्ञानाची नशा होती. ज्ञानाच्या नशेद्वारेच त्यांनी जगाला झुकवलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांनी पंचशीलही दिलेला आहे 22 प्रतिज्ञामध्ये, आणि 22 प्रतिज्ञापैकी 13व्या प्रतिज्ञामध्ये मी दारू पिणार नाही ही प्रतिज्ञा दिली आहे. पण काही मूर्ख लोक म्हणतात बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञातल्या 13व्या प्रतिज्ञेमध्ये मी दारू पिणार नाही ही प्रतिज्ञा सांगितली, मी दारू पिणार नाही एवढंच सांगितलं, दारू, तंबाखू, खर्रा, गुटखा हे सिगारेट कुठं सांगितलं म्हणतात. असे काही मूर्ख अज्ञानी लोक आहे. आणि म्हणून ते आपण प्रत्येक बुद्ध विहारात पहा, बुद्ध विहारात वर्षावासामध्ये ग्रंथाला बुद्ध विहारामध्ये लोक कमी आणि बुद्ध विहाराच्या बाहेर पटांगणात लोक जास्त दिसतात. आणि आपल्या बुद्ध विहाराचे पटांगणा म्हणजे टपोरी पोरं बसून राहतात तिथे मोबाईल चिवडत. आणि म्हणजे प्रत्येक बुद्ध विहाराचे पटांगण त्या ठिकाणी खर्ऱ्याच्या पुड्या, गुटके आणि थुंकून असतात आणि पोरं टपोरी थुंकत असतात. खर्रा खाण्याचं ठिकाण, थुकण्याचं, दुर्गंधीचं ठिकाण म्हणजे बुद्ध विहाराचा परिसर झालेला आहे. आपलेच लोक परिसर अस्वच्छ करतात, जगाच्या पाठीवर असं कुठेच नसेल. आणि धम्म झेंड्यावरही बसतात, त्याच्यावरही खर्रे गुटके खातात, थुंकतात आणि विहाराचा परिसर अस्वच्छ राहतो. वर्षावासात ग्रंथ पठणाला विहाराच्या अंदर लोक कमी, बुडगे बाटगे, पण बाहेरच जास्त तरुण लोक राहतात. आणि म्हणून बुद्ध विहाराची काळजी करणं आणि अशा टपोरी व्यसनाधीन पोरापासून
आणि सर्वात गोष्ट म्हणजे आपल्या बुद्ध विहारांच्या समोर पानटपऱ्या असतात. मुसलमानाच्या मस्जिदी पहा, हिंदूचे मंदिर पहा, तुम्हाला पानटपऱ्या दिसत नाही, परंतु पानटपरी काढणारे लोक आणि पानटपरी बुद्ध विहाराच्या एकदम समोर असते, ज्या बुद्धाने 5व्या शिलामध्ये सांगितलेलं आहे. आणि पानटपऱ्या आणि बुद्ध विहार हे एक समीकरणच झालेलं आहे. बुद्ध विहाराच्या जवळ किंवा बुद्ध विहाराच्या समोरच पानटपऱ्या असते. हे किती मोठी आजची गोष्ट आहे, लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धाने निकृष्ट पद्धतीचं दान म्हणजे दारूचे दान, साखळीचे दान भगवान बुद्धाने धम्मामध्ये सांगितलेलं आहे. आपण बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये प्रसेनजित राजाची कहाणी ऐकली असेल, की प्रसेनजित राजा एका भर चौकामध्ये बुद्धाच्या प्रवचनाचा कार्यक्रम ठेवतो आणि त्याच्यामध्ये 2 व्यापारी, एक व्यापारी भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकतो आणि तो त्याचा व्यापार चांगला होता, आणि दुसरा भगवान बुद्धाचं प्रवचन त्या प्रसेनजितानं आयोजित केलेल्या व्यापारामध्ये तो व्यापारी भगवान बुद्धाचं प्रवचन तो नशा करून वाचत म्हणजे त्या ठिकाणी थांबत असतो त्या आपल्या मित्र व्यापारी सोबत. तर एक मित्र पुढे जातो आणि एका त्या दारुड्या मित्राचा रथाच्या चाकाखाली येऊन त्याचा चिरडून मृत्यू होतो. ही कहाणी आपण बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये ऐकत असतो. बाबासाहेब केवळ विद्वान होते म्हणून त्यांची जगभर जयंती होत नाही, तर बाबासाहेबांनी शिलाच्या ताकदीवर जगाला झुंकवलेलं आहे. बाबासाहेब शिलाचा पुतळा होते. बाबासाहेबांनी विदेशामध्ये राहून 18 घंटे ब्रेडच्या तुकड्यावर अभ्यास केला, परंतु दारूच्या ग्लासाला, सुपारीच्या तुकड्याला सुद्धा स्पर्श केला नाही. एवढं ते शिलाचं परिपूर्ण पालन करत होते. म्हणून बाबासाहेब म्हणतात, माझं शील चारित्र्य एवढं मजबूत आहे की माझ्यावर कोणीही डाग उचलू शकत नाही किंवा माझ्या चारित्र्यावर कोण संशय घेऊ शकत नाही. म्हणून शिलाची ताकद ही महत्वपूर्ण ताकद आहे, आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि बाबासाहेबांचा एक प्रसंग आहे त्यांच्या भाषणामध्ये, ताडीचे उदाहरण. एकदा बाबासाहेब नाग विदर्भातील भंडाऱ्यामध्ये पोटनिवडणुकीसाठी दरम्यान प्रचारामध्ये आले होते. आणि एकदा बाबासाहेबांना या प्रचारादरम्यान बाबासाहेबांना उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे एप्रिल महिना होता आणि बाबासाहेबांना जोराची ताण लागली होती. आणि म्हणून बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी गाडी एका हॉटेलवर थांबवली रस्त्यामध्ये आणि बाबासाहेब म्हणतात की पाणी प्यायचं आहे. तर त्यावेळी बाबासाहेबांचे सोबत असलेले सहकारी म्हणतात की बाबासाहेब, या हॉटेलमध्ये पाणी तर आहेच, परंतु पाण्यासोबत इथे थंडगार ताडी सुद्धा विकायला आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, आपण पाणीही प्या आणि सोबतच थंडगार ताडी सुद्धा प्या. परंतु बाबासाहेब ताडीला विरोध करतात. मी जर ताडी प्यायला लागलो तर माझा समाज दारू प्यायला लागेल, कारण ताडी सुद्धा एक प्रकारची दारूच आहे. हे भगवान बुद्धाने सुद्धा सांगितलंय. अनेक बौद्ध भिक्खू आणि उपासक उपासिका बोधगयाला जातात, तिकडे ताडी विकत भेटते आणि काही भिक्खू लोकही पितात. परंतु लक्षात घ्या, बाबासाहेबांनी ताडीला सुद्धा विरोध केलेला आहे, कारण रात्रभर जर ती ताडी राहिली तर ती सुद्धा एक प्रकारे दारूच बनत असते. आणि म्हणून ताडी पिता पिता माणूस कधी दारू प्यायला लागेल हे बाबासाहेबांना माहित होतं. म्हणून बाबासाहेबांनी ताडीला नकार दिला. हा आहे बाबासाहेबांचा शील सद्गुण. केवळ शिलाचं आयुष्यभर पालन करणारा बाबासाहेब होता. म्हणून ताडी भिक्खूंनी पिऊ नये आणि उपासक उपासिकांनी पिऊ नये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या उदाहरण म्हणून खा प्या मजा करा असं हे जीवन नाही आहे, तर खा प्या मजा करा हे जीवन भगवान बुद्धांनी नाही सांगितलेले आहे. तर 5 प्रकारच्या नशा सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आहे. धनसंपत्तीची नशा, सौंदर्याची नशा, ज्ञानाची नशा, बलवान ताकदवान असण्याची नशा आणि दारूची नशा. तर या 5ही नशा आपल्या दुःखाला, धनसंपत्तीला कारणीभूत ठरत असतात. म्हणून दारू पिऊन सडून मरण्यापेक्षा भीमा कोरेगावाच्या योद्ध्याप्रमाणे लढून मरा. आणि देश रक्षणासाठी, देश समाजासाठी, देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरवर, सीमेवर देश रक्षणासाठी मरा. म्हणजे दारू पिऊन घरात सडून मरण्यापेक्षा भीमा कोरेगावाच्या योद्ध्यांसारखं लढून मरा. तुमचं अमर होईल तुमचं नाव. आणि म्हणून असं कुत्र्यासारखं मरणं आणि असं कुत्र्यासारखं जगणं, असं प्रमादी जीवन जगणं हे चांगलं नाही. म्हणून लोक फक्त म्हणतात खातो त्या भाकरीवर, परंतु खातो त्या भाकरीवर, पितो त्या दारूवर सुद्धा बाबासाहेबांच्या त्या पव्यावर सही आहे.
म्हणून आपल्याला खायला भेटत नव्हतं, कपडे भेटत नव्हते, आज खायला भेटते. तर बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आमच्या खिशामध्ये नोटा मावत नाही, पैसे मावत नाही, आणि त्या बाबासाहेबांच्या भीमाईच्या कमाईतून आपण दारू पित आहो, हे आपल्याला लज्जा आपल्याला असली पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त दुकानं हे महारांच्या वस्तीमध्ये आपल्याला दिसतात. अनेक गावामध्ये मी जातो प्रवचनामध्ये, दारूचे दुकानं आपल्या लोकांचे असते, आणि एकतर दारूच्या म्हणजे बुद्ध विहाराच्या मागेच दारूचे धंदे आहे. मी असे 4-5 खेडे पाहिले वर्धा जिल्ह्यामध्ये की बुद्ध विहाराच्या मागच्या साईडनं, म्हणजे बुद्ध विहारात बाया ग्रंथ वाचत आहे आणि बुद्ध विहाराच्या मागे लोकांचा गोंधळ आहे, आणि बुद्ध विहाराच्या मागे दारूच्या डबक्या आणि त्या दारूचा धंदा चालू आहे. म्हणजे बुद्ध विहाराच्या मागे एका ठिकाणी तर एक असं विहार आहे, वर्धेला नाव नाही सांगत, भांडणं होईल, बुद्ध विहाराच्या मैदानामध्येच झेंड्यावरच दारूची डबकी ठेवतात आणि बुद्ध विहाराच्या मैदानातच दारू विकतात रात्रीला. म्हणजे बुद्ध विहाराचं मैदान दारू विक्रीच्या धंद्यासाठी, आणि बुद्ध विहाराच्या मागे परिसरामध्ये दारूचे धंदे असतात. आणि एका ठिकाणी तर असं ठिकाण आहे देवळीला, जे देवळी नावाचं ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी बुद्ध विहाराच्या एकदम दरवाजाला दारू विक्रीचा धंदा आहे. इतके आपले लोक नालायक आहे असं बोलूशा वाटत नाही, वाणीचे दोष करूशा वाटत नाही. इतके लोक आपले हे झालेले आहे आणि दारूच्या आहारी गेलेले आहे. आणि आपले काही राजकीय नेते पुढारी जे भ्रष्ट, गोडासाठी लाचार बेईमान झालेले जे राजकीय पुढारी लोक आहेत, त्यांनाही अशीच तरुण पिढी घडवायची आहे, दारू पिणारी, व्यसनाधीन, जेणेकरून आपल्या झेंडे पकडायला बरे होते. आणि म्हणून काही काही नेते पुढारी सुद्धा बुद्ध विहाराकडे जाऊ देत नाही तरुण पिढीला, राजकारणात गुंतवून ठेवतात, दारू पाजतात, दारू पाजून त्यांचं वोट विकत घेतात, आणि ते तसेच राहिले पाहिजे. असे काही लोक आपल्या समाजामध्ये आहे की जेणेकरून जर ते धम्माच्या मार्गावर गेले, बुद्ध विहारात जाऊ लागले, भंतेच्या सहवासात आले, ग्रंथ वाचू लागले, तर हे लोक आपल्याला उद्या सपोर्ट करणार नाही. म्हणून काही बदमाश लोक, असे नीच प्रवृत्तीचे राजकीय लोक आपल्या बुद्ध विहारामध्ये तशा पद्धतीची पिढी आपल्या समाजामध्ये तयार करत आहे. म्हणून राजकीय अड्डे झालेले आहे. अनेक बुद्ध विहार वर्षावासामध्ये बंद आहे. इकडे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूर, बीड मध्ये तर ग्रंथाचं पठनही होत नाही बुद्ध विहारामध्ये. फक्त नाग विदर्भामध्ये बुद्ध विहार तुम्हाला खुले दिसतात, वर्षावास दिसतो, ग्रंथपठन दिसते, आणि भिक्खूला सुद्धा बुद्ध विहारात ठेवत नाही. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही भिक्खू लोक आहेत, त्या एकाही भिक्खूचा वर्षावास काही भिक्खू सोडले तर त्यांचे वर्षावास बुद्ध विहारात आहे, बाकी वर्षावास आहेच नाही. बुद्ध विहार ही राजकीय लोकांची अड्डे झालेली आहे, आणि त्या ठिकाणी राजकारण होतं, आणि त्या ठिकाणी भांडण कल आहे. धम्म संस्काराचा प्रचार होत नाही. बुद्धाच्या काळामध्ये, अशोकाच्या काळामध्ये बुद्ध विहार ही बौद्ध विद्यापीठ झाली होती, नालंदा सारखी. आणि बुद्धाच्या काळामध्ये जे बुद्ध विहार बांधत होते, किंवा सम्राट अशोकाने जे 84,000 महाविहार बांधले, ते बांधल्याच्या नंतर त्या काळाचे उपासक उपासिका भिक्खू संघाला दान करत होते, आणि ते भिक्खू संघालाच दान करत होते. तिथं ते काही विशाखा अध्यक्ष, प्रसेनजित उपाध्यक्ष असं वगैरे काही नव्हतं, ते भिक्खू संघाला दान केलं जात होतं. आणि म्हणून बुद्ध विहारामध्ये वर्षावासामध्ये भिक्खूच सापडत नाही, ही सध्याची अवस्था आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हा यश आणि त्यांचे जे संपूर्ण 50 मित्र, 5 मित्र हे एक अत्यंत दारूच्या आहारी गेले होते. आणि हे दारूच्या आहारी जाण्याला सुद्धा काही इथले मनुवादी लोक असे सिनेमे काढतात आणि असे चित्रपटातील गाणी काढतात, जे दारूसाठी प्रोत्साहन करणारे गाणे सुद्धा मनुवादी लोकांनी जाणीवपूर्वक काढलेले आहे. जसं म्हणजे दारूचं प्रोत्साहन करणारी गाणं लिहिलेली आहेत त्यांनी, जसं मुझको पीने का शौक नहीं पीता हूं गम बुलाने को. म्हणजे गम म्हणजे दुःख, दारू पिऊन जर दुःख गम जर विसरला असते तर भगवान बुद्धाने आर्याष्टांगिक मार्ग सांगितलाच नसता, लक्षात घ्या. आणि भगवान बुद्धाने असे गाणे, म्हणजे हे मनुवादी लोकांनी जाणीवपूर्वक दारूच्या आहारी गेले पाहिजे म्हणून त्यांनी अशी गीतं सुद्धा चित्रपटांद्वारे ते प्रचार करत आहे. ब्राह्मणाचं ते षड्यंत्र आहे, मुझे पीने का शौक नहीं पीता हूं गम बुलाने को, पिले पिले ओ माय. म्हणजे असे गाणे मी ऐकत होतो, म्हणजे आताही ते लोक आवडीने ऐकतात आपली लोक. नशे में कौन नहीं मुझे बताओ जरा, किंवा तेरा गम अगर ना होता तो शराब मैना पिता. तर ही जी गाणी आहे ही दारूला प्रोत्साहन देणारी आहे, ते मनोरंजनासाठी नाही तर जाणीवपूर्वक ब्राह्मणवादी मनोवादी लोकांनी ते निर्माण केलेले आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगवान बुद्धाने काय सुत्तामध्ये सांगितलंय की तुमच्या समोर जर वाघ येत असेल, शेर येत असेल, तर त्या वाघाला घाबरू नका, लोक तुम्हाला महान म्हणतील.
कोणी तुम्हाला अग्नीमध्ये प्रवेश करायला सांगत असेल तर अग्नीला भिवू नका. कोणी तुमच्या मानेवर तलवार ठेवली असेल त्या तलवारीला घाबरू नका. कोणी तुम्हाला उंच पहाडीवरून उडी टाकायला सांगत असेल तर त्या पहाडावरून उंच उडी टाकायला घाबरू नका. म्हणजे तुम्ही सिंहाला घाबरू नका, अग्नीला घाबरू नका, तलवारीला घाबरू नका आणि पहाडावरून उंच उडी टाकायला सुद्धा घाबरू नका. परंतु दारूला भ्या हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. कारण दारू ही गरिबी, दारिद्र्य, अनाचाराची जननी आहे. अनेक लोक गरिबी, बाबासाहेबांनी कोणालाच गरीब ठेवलं नाही, पण काही लोक दारूच्या नशेमुळे गरीब राहिले आहे. गरिबी, दारिद्र्य, अनाचार आणि अपघात याला कारणीभूत कोणते आहे? अनाचार म्हणजे व्याभिचार वाढतो. आपली मुलगी आहे का, भाची आहे का, कोण आहे, रक्ताचा विसर पडतो आणि अनाचार, व्याभिचार सुद्धा वाढत आहे. दारूच्या नशेमध्ये माणूस म्हणजे काही करू शकतो. म्हणून अनाचाराची जननी, दारिद्र्य, गरिबीची जननी, धनसंपत्तीच्या नाशाचं कारण हे भगवान बुद्धांनी आणि आपल्या शरीराची हानी सुद्धा दारूनं होत असते. अनेक लोक म्हणतात भंतेजी दारू सुटली म्हणजे बायको सुटली तरी चालते पण दारू सोडत नाही, तर नको सोडू बाबा, माझं कामच आहे सांगणं. आणि म्हणून जे काही आपण उमराव जान किंवा राजे महाराजे जे पाहिले असेल तर हे सगळे लोक दारूच्या, बाईच्या आणि जुगाराच्या नशेपायी म्हणजे नष्ट झालेले आपण पाहिलं असेल. आपण म्हणजे प्राचीन तो आला होता जुना सिनेमा एक पिंजरा, हा गाण्यापायी, तमाशापायी आणि दारूपायी कसा मास्तर नष्ट झाला होता. किंवा चिमणी पाखरं मराठी सिनेमामध्ये पाहिलं असेल, दारूच्या व्यसनामुळे कसं कुटुंबाची हानी होत असते. तर यश आणि त्याचे मित्र सुद्धा असेच दारूच्या आहारी गेले होते. आणि यश एके दिवशी त्याला सुखाची शिसारी आली. यश इतका दारूच्या आहारी गेला आणि त्याला एक दिवस त्या सुखाची शिसारी आली. माणसाच्या घरी किती धनसंपत्ती असली तरी त्याला एक दिवस त्या चैनीच्या वस्तूची, त्या सुखाची सुद्धा शिसारी असते. अरे अरे अरे, फक्त खा प्या, मजा करा, दारू प्या, मनोरंजन पहा, नाच गाणे तमाशे पहा, यालाच जीवन म्हणतात का? याच्या पलीकडे काही दुसरं जीवन नाही आहे का? असं यशला आठवलं, पश्चाताप झाला आणि एक दिवस तो वाराणसी सोडून 10 किलोमीटर असलेल्या सारनाथ इसिपतन मृगदावनामध्ये आला. बुद्धाची त्याला भेट झाली आणि बुद्धाने त्या यशला, भटकत असलेल्या यशला त्याला उपदेश केला, धम्माचा उपदेश केला. ज्याप्रमाणे अंधाऱ्या खोलीमध्ये एखादी तेलाचा दिवा न्यावा आणि त्याप्रमाणे अंधाऱ्या खोलीतला अंधार नष्ट होऊन प्रकाश निर्माण व्हावा, याच पद्धतीने यशला भगवान बुद्धाने उपदेश केला आणि यश त्या ठिकाणी सारनाथला प्रवजित झाला. 5 भिक्खूंच्या नंतर 6वा भिक्खू जर कोण असेल तर तो यश होता, वाराणसीचा श्रेष्ठीचा मुलगा. तर हा यश प्रवचित होतो आणि त्या ठिकाणी त्याची उपसंपदा सुद्धा होते सारनाथला. आणि ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरत असते. त्याचे जे अत्यंत जिगरी जवळचे मित्र असतात, विमल, सुबाहू, पुण्यजित आणि गवामपती, हे 5 मित्र त्याचे जिगरी जवळचे, ते सुद्धा यश आपला मित्र एवढा दारूच्या आहारी गेला आहे, तो बदललेला आहे, तर आपणही चिवर प्रवज्या घेतली पाहिजे. यश आणि त्याचे 4 जिगरी मित्र हे सुद्धा बुद्धाकडून सारनाथला प्रवज्या घेतात, उपसंपदा घेतात, प्रशिक्षण घेतात, भिक्खू बनतात. आणि अशा पद्धतीनं नंतर यश आणि त्याचे माता पिता हे वाराणसीवरून इसिपतन मृगदावन सारनाथच्या परिसरामध्ये यशचा शोध घेण्याकरिता येतात. त्यावेळी यशचे माता पिता त्या ठिकाणी आल्याच्या नंतर बुद्धाला ते भेटतात. बुद्धाला विचारतात की माझा एकुलता एक पुत्र यश आपल्याला दिसला आहे का? तर त्यावेळी बुद्ध म्हणतात की तुमचा यश या ठिकाणी आहे. तुम्ही त्या संपूर्ण जे 5 भिक्खू होते त्या 5 भिक्खू संघामधून तुमचा भिक्खू ओळखा म्हणतात. तर जेमतेम 6वा भिक्खू यश प्रवजित झाला होता आणि त्याचे 5 मित्र. तर अशा पद्धतीनं या 10 भिक्खूंमधून यशचे माता पिता त्या यशला ओळखत असतात आणि यशला मग त्याला घरी चालण्यासाठी आमंत्रित करत असतात यशचे माता पिता यशला. तर त्यावेळी बुद्ध म्हणतात की तुमचा मुलगा जर पुन्हा घरी आला, तो दारू प्यायला लागला, नाच गाणे तमाशे व्याभिचार करू लागला, मनोरंजन करू लागला, अय्याशी खाप्या मजा करू लागला, तुमच्या यशचं जीवन जे आधीच चांगलं होतं का आता चांगलं आहे प्रवजित चिवराचं जीवन, तर त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा घेऊन जाता का त्याला? तर त्याच्या माता पिता म्हणतात की तथागता त्याची इच्छा असेल तर तो प्रवजित जीवन जगू शकेल, प्रवज्या सुख तो प्राप्त करू शकेल, म्हणजे तो चिवरातच राहील. आणि मग माता पित्याची आज्ञा घेऊन मग यश
आयुष्यभर म्हणजे आजीवन चिवर घेत असतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं यश हा प्रवज्जित भिक्खू बनत असतो, उपसंपदा ग्रहण करत असतो. परंतु त्याचे माता पिता बुद्धाला आणि भिक्खू संघाला असं म्हणतात की उद्याचे भोजन वाराणसी बनारस काशीचे आमच्या घरचं भोजन घ्या. यश आणि त्याचे 5 परिव्राजक भिक्खू आणि हे 5 एकूण 10 भिक्खू आणि बुद्ध आणि ते बुद्धाला पकडून ते एकूण 10 भिक्षू आणि बुद्ध हे वाराणसीला जातात. यशच्या आईवडिलांच्या घरी भोजन घेतात आणि त्यानंतर ही खबर संपूर्ण बनारस वाराणसीला फैलत असते. आणि मग 500 मित्रही त्या यशच्या घरी येत असतात आणि ते 50 मित्र त्याचे इतर जे 50 मित्र आहेत ते 50 मित्र यशच्या घरी येतात आणि यशच्या अंगावरचं चिवर आणि इतरही 5 मित्रांच्या अंगावरचं चिवर पाहून आणि ते 5 परिव्राजकांचं चिवर पाहून बुद्धाचं प्रभामंडल पाहून आणि यशचं पूर्ण मुंडन केलेलं आणि यशच्या चेहऱ्यावरचं तेच पाहून ते यश आणि त्याचं तेच पाहून त्या 50 मित्रांच्या सुद्धा मन परिवर्तन होतं आणि हे 50ही मित्र ते भिक्खू प्रवज्या घेत असतात यशच्या घरी. आणि अशा पद्धतीनं भोजन झाल्याच्या नंतर 5चे 50 झाले. तर अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी भिक्खू झाले. तर अशा पद्धतीनं यश आणि त्यांच्या 50 मित्रांची उपसंपदा प्रवज्या ही सावन अमावस्येला झालेले आहे. तर यश आणि त्याचे 50 मित्र हे जे दारूच्या आहारी गेले होते, प्रमादी जीवन जगत होते, अय्याशीचं जीवन जगत होते, तर हे 50 मित्र आणि यश हे बुद्धाचे भिक्खू संघ झाले. आणि म्हणून आपला मित्र असा असावा की आता म्हणजे यश या ठिकाणी 50 जणांना भिक्खू बनवतो, त्यांना दारूच्या आहारापासून तेही दारूच्या आहारी गेले होते, त्यांचं सुद्धा मन बदलवत असतो. या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे, एकटा यश बदलला वाराणसीचा तर अख्खे त्याचे 50 मित्र बदलले. तर असेच मित्र असले पाहिजे की जो आपल्या मित्राच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा मित्र असला पाहिजे. नाहीतर म्हणून आता तर फालतू मित्र आहे आणि म्हणून जो चांगलं सांगतो त्याला लोक वाईट ठरवतात आणि जे वाईट सांगतात त्याला लोक दुजोरा देतात. म्हणून अशा तोंडपूजा करणारा आणि स्तुती करणाऱ्या मित्रापासून दूर राहा, जे आपला खर्च करायला लावतो, आपली केवळ स्तुती करतो आणि मागे निंदा करतो. अशा कपटी मित्रापासून, दृष्ट मित्रापासून आपण दूर राहिलं पाहिजे. मित्र असावे तर यश सारखे, यशनं चिवर घेतलं तर 50 जणांनी चिवर घेतलं, हे यशचं खूप मोठं यशच होतं आणि ते यश यशस्वी झाले होते आपल्या जीवनामध्ये निब्बान परमसुख प्राप्त करण्यासाठी. म्हणून बौद्ध साहित्यामध्ये यश नावाचे 2 व्यक्ती झाले आहे, 2 भिक्खू झाले आहे. सुजाता पुत्र यश वाराणसी आणि काकंडक पुत्र यश वैशालीला. काकंडक पुत्र यश ज्यांच्या नेतृत्वात दुसरी धम्मसंगीती वैशाली इथे वालुकाराम महाविहारामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि त्याचं आयोजन केलं होतं शिशुनाग राजा काला अशोक आणि सब्बकामी नावाचे आनंद स्थवीर भिक्खूंचे प्रवजित भिक्खू सब्बकामी अध्यक्ष होते, रेवत उपाध्यक्ष होते आणि त्यांचं संपूर्ण नियोजन केलं होतं. काकंडक पुत्र यश हा यश वेगळा आहे दुसऱ्या धम्मसंगीतीमधला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वज्जीपुत्तक भिक्खू जे वैशालीचे होते त्यांनी 10 नियमांमध्ये चालढकल केलेली होती. चालढकल नियम केले होते 10 नियमांमध्ये वैशालीच्या वज्जीपुत्तक भिक्खूनं आणि म्हणून त्यामुळे यशनं त्याचं आयोजन केलं होतं. काकंडक पुत्र यश नावाचा भिक्खू वैशालीचा हा वेगळा होता ज्याने दुसऱ्या धम्मसंगीतीचं आयोजन केलं होतं आणि याच ठिकाणी 2 गट या दुसऱ्याच धम्मसंगीतीमधून जी वैशालीला भरण्यात आली होती, या दुसऱ्या धम्मसंगीती मधूनच 2 गट महासांगिक आणि स्थविरवाद असे, ज्याला आधुनिक हिनयान महायान आणि सम्राट अशोकाच्या नंतर एकूण 18 पंथ उपपंथ तयार झालेले होते. तर या दुसऱ्या धम्मसंगीतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधून 60 अर्हत भिक्खू वैशालीच्या दुसऱ्या धम्मसंगीतीसाठी सम्मिलित झालेले होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून यश आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाला आणि तो निब्बान परमसुखाच्या दिशेने त्यांनी वाटचाल केलेली होती यश आणि त्यांच्या मित्रांनी. तर अशा पद्धतीनं यश भिक्खूंचं जे महाविहार आहे, लक्षात घ्या, यश इतका प्रसिद्ध भिक्खू होता
अग्रभिक्खू होता की यश नावाचं महाविहार, प्राचीन महाविहार मथुरेला बांधलेलं होतं. लक्षात घ्या, त्याला यश महाविहार म्हणतात. हे यश महाविहार सध्या मथुरेला आहे. आज ज्या ठिकाणी कृष्णाचा जन्म झाला म्हणतात, काल्पनिक कृष्णाचा जन्म झाला, जे आज मथुरेला कटरा म्हणून एक ठिकाण आहे, मथुरा कटरा परिसर. या मथुरेला कटरा परिसर मध्ये या मथुरा नगरी ही कृष्णाची नाही तर बुद्धाची नगरी आहे. या मथुरेला यश प्राचीन महाविहार होतं. आज ज्या ठिकाणी कृष्णाचं जन्मस्थानाचं केशवदेव मंदिर आहे, कृष्ण मंदिर, जे कृष्णाचं जन्मस्थान मानलं जातं, तर ते कृष्णाचं जन्मस्थान यश बौद्ध महाविहारावर बांधलेलं आहे. एकेकाळी त्या ठिकाणी यश महाविहार होतं मथुरेला, ऐतिहासिक यश महाविहार मथुरेला होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी आजही मथुरेला वृंदावन म्हणतात. वास्तविक ते वृंदावन नसून ते वंदनवन आहे. वंदनवनच ते वृंदावन झालेलं आहे. तर वंदन कशाला? बुद्धाला वंदन, बुद्धाच्या धम्माला वंदन आणि बुद्धाच्या संघाला वंदन. तर हे बुद्ध धम्म संघाला वंदन करणं म्हणजेच ते वंदन करणारे लोक त्या ठिकाणी होते, म्हणून त्याला वंदनवन म्हणायचे. आणि प्रतिक्रांतीच्या नंतर याच मथुरेच्या वंदनवनचं वृंदावन झालेलं आहे. आणि ज्या ठिकाणी कृष्णाचं मंदिर आहे, ज्या ठिकाणी जसं साकेत अयोध्येला अंजनवन महाविहार, बावरी महाविहार होतं, त्या ठिकाणी राम मंदिर उभारलं, त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी कृष्णाचं जे मंदिर बांधलेलं आहे, कृष्णाचं जन्मस्थान म्हणून मथुरा, मथुरा म्हणजे महाथेरा, तर त्या ठिकाणी यश महाविहार होतं. प्राचीन यश महाविहार गुप्त राजांनी बांधलेलं होतं, यश महाविहार मथुरेला. त्या यश महाविहारावरच कृष्णाचं काल्पनिक मंदिर ब्राह्मणवाद्यांनी बांधलेलं आहे. त्याचे अवशेष मथुरा संग्रहालयामध्ये मिळतात. सगळ्यात जास्त बुद्धाच्या मूर्त्या मथुरेलाच प्राप्त झालेल्या आहे. बुद्धाची प्रथम मूर्ती मथुरेलाच तयार झाली. मथुरा हे सम्राट कनिष्काची राजधानी होती आणि सोबतच सम्राट अशोकाचे धम्मदीक्षा गुरु मोगली पुत्ततीस यांचं जन्मगाव सुद्धा मथुरा आहे. सम्राट कनिष्काची राजधानी होती. बुद्धाची पहिली मूर्ती मथुरेलाच तयार झाली, मथुरा कला शैलीमध्ये. आणि तिसरी गोष्ट की तथागत भगवान बुद्धांचे जे 45 वर्षावास झाले, त्या 45 वर्षावासापैकी एक वर्षावास भगवान बुद्धांचा मथुरा या ठिकाणी झाला होता. वेरंजा मथुरा या ठिकाणी, वेरंज सुत्तामध्ये आपण पाहू शकता. मथुरा म्हणजे महाथेरा, मथुरा महाथेरावरच ते नाव पडलेलं आहे. स्वतः प्रथम भगवान बुद्धांची मूर्ती मथुरा शैलीमध्ये मथुरेलाच तयार करण्यात आली होती. आणि मथुरा ही कृष्णाची नाही तर बुद्धाची धम्मनगरी आहे. मध्य प्रदेशामध्ये बांधवगड नावाची बुद्धलेणी आहे. मथुरेचा इतिहास खूप प्राचीन इतिहास आहे. मध्य प्रदेशामध्ये बांधवगड नावाची बुद्धलेणी आहे. तर या बांधवगड बुद्धलेणीमध्ये मथुरा प्राचीन धम्मनगराचा उल्लेख आलेला आहे. आणि या मथुरेला मौर्यांची एक शाखा होती, मथुरेचे मौर्य. या मथुरेवर मौर्य, कुशाण, क्षत्रप, गुप्त यांचं शासन होतं. त्याचप्रमाणे जो ग्रीक राजा मिलिंद यांचे सुद्धा सिक्के या मथुरा या ठिकाणी सापडलेले आहे. आणि 5व्या शताब्दीमध्ये गुप्त काळामध्ये चिनी बौद्ध भिक्खू, प्रवासी फाहियान भिक्खू जेव्हा मथुरेला भेट देतो, तर त्या ठिकाणी मथुरा ही बुद्धिस्ट त्याला दिसते. आणि फाहियान असं वर्णन करतो त्याच्या प्रवास वर्णनामध्ये, फाहियान भिक्खू चिनी प्रवासी, की मथुरेला कांदा लसूण न खाणारा बुद्धाचा एक वेगळा भिक्खू संघ सुद्धा त्यानं पाहिलेला होता. कांदा लसूण न खाणारा एक बुद्धाचा भिक्खू संघ त्यानं मथुरेला पाहिलेला होता. आणि अवंतीपुत्र राजा या ठिकाणी बुद्धाच्या काळामध्ये मथुरेला वर्षावास म्हणजे राज्य करत होता. तर आज ज्या ठिकाणी कृष्ण मंदिर आहे जन्मस्थान, तर ते एकेकाळी यश बौद्ध महाविहार होतं. यश बौद्ध महाविहार हे यश भिक्खूनच मथुरेला बांधलेलं होतं गुप्त काळामध्ये. तर अशा पद्धतीने यश आणि त्याचे 50 मित्र आणि त्याचप्रमाणे यशचे आई आणि वडील यांनी सुद्धा आणि त्यांच्या पत्नीने सुद्धा उपासक उपासिकांची दीक्षा या सावन अमावस्येला घेतली होती. या जगातील बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नाला शरण जाणारे पहिले उपासक जर कोणते असेल, तपस्वी बलिक हे फक्त 2 रत्नाला शरण गेले होते. परंतु यशचे माता पिता हे बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या 3 रत्नाला शरण जाणारे हे यशचे माता पिता हे उपासक होते. ते सुद्धा शरणाच्या
इसिपत मृगदैवनामध्ये. तर अशा पद्धतीने यशचा परिवार सुद्धा धम्माकडे वळला आणि यश आणि यशच्या मित्राचे सुद्धा कल्याण झालं आणि यश हा 80 अग्रश्रावक भिक्खूमध्ये जगामध्ये सर्वश्रेष्ठ त्याचं ख्याती झालेली आहे. तर आज या ठिकाणी या श्रावण अमावस्या आणि उपोत्सव दिनाच्या सर्वांना मंगल कामना करतो. आपण दररोज धम्म पठणाला जात चला आणि उपोत्सवाचं पालन करा. दिवसभर धम्माचं चिंतन करा. केवळ ग्रंथामध्ये प्रत्येक या नाग विदर्भामध्ये प्रत्येक बुद्ध विहारामध्ये फक्त वाचन चालू आहे, ग्रंथाचे वाचन चालू आहे, आचरण चालू नाही. म्हणून वाचनही करा, आचरण करा. म्हणजे धम्म कायेन पश्यति, धम्म हा आचरणशील धम्म आहे. केवळ वाचन नाही तर आचरणही करा आणि केवळ वाचन नाही तर धम्माचं चिंतन करा. दिवसभर व्यर्थ बडबड करू नका, फालतू बडबड करू नका, कुणाची चहाडी चुगली निंदा नालस्ती करू नका, कोणाची निंदा करू नका. स्वतःकडे पहा, अत्यदीप भव. आजच्या या उपोत्सव दिनाच्या सगळ्यांना मंगल कामना. तुम्हाला तुमच्या परिवारांच्या प्रती मंगलाची कामना करतो. हा व्हिडिओ आपण सर्वांना अधिकाधिक शेअर करावा. धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हाच माझा उद्देश आहे. धम्माचा प्रचार प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. हा व्हिडिओ आपण सर्व आपल्या नातेवाईकांना शेअर करा. म्हणजे हेही एक प्रकारचं धम्म प्रचारच आहे आपल्याकडून. तर या ठिकाणी थांबतो. सभे सत्ता सुखी होंतु.